गेल्या 38 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये हातात कागद घेऊन मार्गदर्शन करण्याचा हा पहिला योग आहे. कारण जेव्हा तुम्ही अनुभव कथन करत असता, तुम्हाला अनुभवावर आधारित काही बोलायचं असतं, तेव्हा कागदपत्रांची गरज नसते. परंतु आजचा विषय हा काही कागदपत्र हातात घेतल्याशिवाय बोलता येणार नाही इतका चांगला विषय आहे. त्यामुळे मी सुरुवातीलाच अधिवक्ता परिषदेने हा विषय निवडल्याबद्दल या परिषदेचे सर्व पदाधिकाऱ्यांचे, श्रीराम ठोसर असतील, बागवे सर असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांचं अभिनंदन करतोय, कौतुक करतोय. मित्रांनो, आपल्या वकील वर्गामध्ये ही जी काही आता निकोप स्पर्धा ज्ञानार्जनासाठी सुरू झालेली आहे, त्याबद्दल सुद्धा मला विशेष आनंद होतोय. जेणेकरून वेगवेगळ्या संघटनांनी कायद्याच्या विविध विषयांवर अनुभवी वकिलांकडून नवीन वकिलांना काहीतरी मार्गदर्शन मिळावं म्हणून जे काही प्रामाणिक प्रयत्न सुरू केलेत, त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे अभिनंदन करतोय. मित्रांनो, मुळातच आजची सुरुवात करताना या तीनही कायद्यांचा कोणताही बाऊ तुमच्यापैकी कोणीही करू नका अशी विनंती मी करतोय. काहीही बदललेलं नाही. जे जुनं आहे तेच चालू आहे. फक्त त्याचं सुसूत्रीकरण झालेलं आहे आणि कालावघात कालांतराने पूर्वीचे जे कायदे होते त्यावेळेला जी परिस्थिती होती, मग ती सामाजिक असेल किंवा अन्य प्रकारची परिस्थिती होती, वैज्ञानिक परिस्थिती होती, ती बदलल्यामुळे नाईलाज म्हणून कायद्यात बदल करून, अमेंडमेंट करून कायदे दुरुस्त करण्यापेक्षा एक नवीन कायद्याचा संचच आपण लोकांसमोर ठेवूया, या भावनेने भारत सरकारने हे तिन्ही कायदे मंजूर करून घेतलेले आहेत. त्यामुळे आपण जे पेपरात वाचतोय, समाज माध्यमावर वाचतोय, आपण स्वतःचे जे अनुभव किंवा आपण स्वतःची मतं जी बनवतोय ती थोडी बाजूला ठेवूया. मुळातच या कायद्याची जरुरी का निर्माण झाली? तर मित्रांनो, 1860 हे वर्ष जरा लक्षात घ्या. आपल्याकडे वसाहतवाद सुरू झाला होता, साम्राज्यवाद सुरू झाला होता. भारताला 5 ते 10 हजार वर्षाचा ज्ञात इतिहास आहे. भारतामध्ये समाज रचना ही वेदांवर आधारित, उपनिषदांवर आधारित पूर्वीपासून होती. त्याच्यामध्ये जीवनमान कसं असावं, समाज राजकारण कसं असावं, सामाजिक न्याय कसा मिळावा, हे सर्व त्यामध्ये होतं आणि सातत्याने ते निर्णय साम्राज्यात आपण पाळत आलेलो आहोत. ज्यांची ज्यांची साम्राज्य आली त्यांचे त्यांचे कायदे आले, जीवन पद्धती आली. त्यामुळे भारतात कुठेतरी 1860 पूर्वी कायदाच नव्हता आणि कायद्याचं राज्यच नव्हतं असा जर कोणाच्या मनात गैरसमज असेल तर तो पहिला दूर करा. पण 1856 ला जो उठाव झाला तेव्हा इथल्या राज्यकर्त्यांनी किंवा साम्राज्यवादाने, इंग्रजांनी असं तिकडच्या पार्लमेंटमध्ये ठरवलं की भारताच्या वेगवेगळ्या मुलकात जे जे काही कायदे आहेत ते एकत्रित करून संपूर्ण भारताला असा कायदा आणला पाहिजे की ज्यामुळे आपलं अधिराज्य कायम राहील. त्यामुळे पहिला 1860 ला जो कायदा आला, त्याच्यापूर्वी जो मसुदा आला, लॉर्ड मॅकेनले यांनी पार्लमेंटमध्ये भाषण केलंय. ते अधिपटलावर आहे, आपल्याकडे ते संपूर्ण इतिहासाचा वस्तुपाठ म्हणून वाचलं जातं. त्यांनी मुळातच कायदा का आणतोय हे तिकडच्या पार्लमेंटमध्ये इंग्लंडला जेव्हा भाषण केलं आणि तो मसुदा तयार केला, त्याच्या सुरुवातीलाच म्हटलंय की आपलं साम्राज्य टिकवण्यासाठी, लोकांना दहशत निर्माण होण्यासाठी, कायद्याचा भीती राहण्यासाठी म्हणून आपण हा कायदा आणतोय. आणि म्हणून त्या कायद्याचं नाव आलं इंडियन पिनल कोड. त्यामुळे शिक्षा, दंड हे मुळात त्याचं एकसूत्री कार्यक्रम असलेला हा इंडियन पिनल कोड अस्तित्वात आला आणि आजपर्यंत स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा आपण त्याप्रमाणे चालतोय. त्यातले हे जे काही भाग आहेत,
मग तो राजद्रोह असेल, प्रत्येक ठिकाणी द्रव्यदंड असेल, शिक्षा असेल, ही सर्व मला माझं राज्य करायचंय, ते सुरळीतपणे राहिलं पाहिजे, एकच संधी एकच छत्राखाली ते राहिलं पाहिजे आणि सर्व भारतीय नागरिक हे जणू काही गुलाम आहेत, अशा पद्धतीने विचारसरणीतून हा कायदा आला होता. परंतु त्या कायद्यात काही चांगल्या गोष्टी सुद्धा होत्या. त्यामुळे हे कायदे वाईट होते का? तर कायदे पूर्णपणे वाईट नव्हते, त्यांचा उद्देश काही अंशी वाईट होता, इथपर्यंत आपण बोलूया. आणि त्यातलाच एक कायदा आला, तो म्हणजे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. आणि मग या दोन कायद्यांना संपूर्ण फौजदारी प्रक्रिया कशी करायची याच्यासाठी निर्माण झाला तो क्रिमिनल प्रोसिजर कोड. आणि आजपर्यंत ते कायदे अस्तित्वात होते. 2 महिन्यापूर्वी ते कायदे बदलून आपण अधिकृतपणे नवीन कायदे स्वीकारलेले आहेत. हे तिन्ही कायदे बघितलेत तर तिन्ही कायद्याचं शेवटचं पान जर तुम्ही उघडलं, जसं कायद्याचं पहिलं पान महत्वाचं असतं की कायदा कुठे अस्तित्वात आला, कधीपासून अस्तित्वात आला आणि तो कोणाकोणाला लागू आहे, तसं शेवटचं पान हे सुद्धा संकीर्णाचं महत्वाचं आहे. या तिन्ही कायद्यांमध्ये स्पष्टपणे सरकारने म्हटलंय की 1 जुलै पासून हा कायदा जरी अस्तित्वात आला असला तरी सुद्धा 1 जुलै पूर्वी ज्या घटना घडल्यात, 1 जुलै पूर्वी जे न्यायप्रविष्ट प्रकरण आहेत, ही सर्व न्यायप्रविष्ट प्रकरण जुन्याच कायद्यानुसार चालणार आहेत. त्यामुळे 1 जुलै पूर्वी ज्या घटना घडलेल्या आहेत, ज्या चार्जशीट दाखल झालेल्या आहेत, जे वेळ सुरू झालेले आहेत, त्यांना आपल्याला जुन्या कायद्यांप्रमाणेच चालायचं आहे. त्यामुळे हे जुने कायदे भासणात बांधून ठेवण्याची गोष्ट नाही, हे एक महत्वाचं आहे. दुसरं, 1 जुलै नंतर जे नवीन CR दाखल होणार आहेत किंवा नवीन ज्या घटना घडणार आहेत, ज्याचा कॉग्निझन्स 1 जुलै नंतर, 1 जुलैच्या CR नंतर किंवा घटनेनंतर किंवा फिर्यादीनंतर घेतला जाणार आहे, त्यांना हे कायदे सुरू होणार आहेत. आणि आता हे पुढचे कायदे तयार होईपर्यंत चिरंतन टिकणार आहेत. त्यामुळे मित्रांनो, हे कायदे परिपूर्ण आहेत का? उत्तर होय असं आहे. आपण या कायद्याकडे, जे मंजूर झालेले कायदे आहेत, त्याच्याकडे जरा होकारार्थी नजरेने, आशादायक वृत्तीने बघितलं पाहिजे की पूर्वीच्या कायद्यात होतं ते सगळं आपण घेतलेलं आहे, त्यातलं जे टाकाऊ होतं, कालबाह्य होतं, तेवढंच आपण वर्जिलेलं आहे किंवा टाकलेलं आहे. आणि त्यामुळे आजची संपूर्ण भूमिका माझी ही, ते कायदे कसे आहेत, त्यातली सेक्शन काय आहेत, याच्यावर असणार नाही. कुठलाही पुस्तकातली पहिली 10-15 पानं काढली तर तुम्हाला तिन्ही कायद्यामध्ये IPC मध्ये काय सेक्शन होते, त्याला आता नवीन कायद्याला कोणते सेक्शन आहेत, याचा तक्ताच आहे. CRPC मध्ये सुद्धा पूर्वी काय सेक्शन होते, त्याला आता पर्यायी सेक्शन, नवीन सेक्शन काय आलेत, याचा तक्ता आहे. आणि तसाच इंडियन एव्हिडन्स ऍक्टला पूर्वी काय कलम होती आणि आता नवीन साक्ष अधिनियमाला काय आहेत, याला सुद्धा आहे. त्यामुळे त्याचा तसाचा तसा वापर करून आज भाषण करण्यात किंवा मार्गदर्शन करण्यात काहीच असेल नाही, ते तुमच्याकडे तयार आहे. आणि मुळातच एकदा घेतलं की मुळात जुना कायदा याचं मूळ तत्व कायम ठेवलेलं आहे. ते कायदे परिपक्व होते, त्यामुळे त्या कायद्यातली बरीचशी कलमं तशीच ठेवलेली आहेत. तर त्या कलमावर बदलण्यापेक्षा आपण काय काय बदल झालेत नवीन कायद्यांमध्ये, त्याच्यावर येणं जास्त महत्वाचं आहे. मित्रांनो, मी काही शॉर्ट नोट्स बनवलेले आहेत. अधिवक्ता परिषदेला विनंती आहे की हे भाषण झाल्यानंतर या शॉर्ट नोट्स आपण PDF स्वरूपात सर्व आपल्या मित्रमंडळींना देऊया, जेणेकरून एका दृष्टिक्षेपामध्ये काय बदल झालेत एवढं तरी तुमच्या पुढे असेल. कुठलंही पुस्तक घेतलं तर त्याच्या सुरुवातीची पानामध्येच तुम्हाला असे चार्ट मिळतील. ते चार्ट वाचले, हे चार्ट कसे वाचायचे एवढंच फक्त समजावून घ्या, तर तुम्हाला जुना सेक्शन, त्या सेक्शनची पूर्ण माहिती संक्षिप्त स्वरूपात, आणि नवीन सेक्शन त्याच्यात जर काय बदल केले असतील तर ते बदल आहेत. हे बघताना फक्त काय करायचं आहे की डाव्या बाजूला जिथे रिकामी जागा आहे तिथे नजर ठेवायचंय. इतका कायदा समजणं सोपं आहे. जिथे रिकामी जागा आहे तिथे एवढं समजायचं आहे की पूर्वीच्या कायद्यात ही तरतूद नव्हती आणि आताच्या कायद्यात, या नवीन कायद्यात बदललेल्या परिस्थितीनुसार समाजाचा दृष्टिकोन समोर ठेवून कायद्याचं राज्य आणि न्याय व्यवस्था
समोर ठेवून हे नवीन बदल केलेले आहेत. ते एकदा समजून घेतले की कायद्यांचे उद्देश सहज समजतील. हा चार्टला हात न लावता, कारण आपल्याला जेवढं नैसर्गिकरित्या बोलता येईल तेवढं आपण बोलूया, म्हणून आपण पहिला कायदा घेऊया, तो म्हणजे भारतीय न्याय संहिता. याच्या पुढे आपण त्याला BNS असं म्हणणार आहोत, भारतीय न्याय संहिता. हा कायदा IPC ला पर्यायी कायदा म्हणून, नवीन कायदा म्हणून आलेला आहे. अर्थात 1 जुलै पर्यंत पूर्वीचा IPC लागू आहे. 1 जुलैच्या नंतरच्या सर्व घटनांना हा IPC लागू नाही, परंतु IPCतली जवळजवळ सर्व तत्व ही या कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. जॉन मॅकेनलेचा उल्लेख केला, त्यांनी या कायद्याची अशी रचना केली होती की विषयानुरूप प्रकरणं तयार केली होती आणि त्या प्रकरणात त्या व्याख्या दिल्या होत्या आणि त्या व्याख्येनुसार तो जर गुन्हा घडला तर त्या गुन्ह्याला शिक्षा किती, अशा प्रकारे त्या कायद्याची, म्हणजे पूर्वीच्या कायद्याची रचना होती. आता मात्र आपण असं केलेलं आहे की ती 23 प्रकरणं कमी केली आणि त्याच्याऐवजी संक्षिप्त करून सुरळीतपणा आणून आता फक्त आपण 20 प्रकरणं तयार केलेली आहेत. पूर्वी 511 कलम होती. 511 कलमामध्ये प्रत्येक ठिकाणी विसंगत होता, थोडा विस्कळीतपणा होता. प्रत्येक ठिकाणी डेफिनेशन या वेगवेगळ्या सेक्शन खाली झाल्या होत्या. आता आपण सगळ्या डेफिनेशन एकत्र आणल्या, त्यामुळे या 511 सेक्शनचे आपण फक्त 358 सेक्शन केलेले आहेत. म्हणजे संपूर्ण भारतीय राज्य व्यवस्था, न्याय व्यवस्था, त्यातील दंडात्मक कार्यवाही, गुन्ह्यांचे स्वरूप, गुन्ह्यांच्या व्याख्या आणि त्याबद्दलची न्याय प्रणाली, ही सगळी आपण 358 कलमामध्ये संक्षिप्तपणे आणलेली आहे. आणि याच्यामध्ये अशी 30 कलमं आहेत की त्याच्यामध्ये नवीन प्रकारे शिक्षा आणलेली आहे, म्हणजे ती कलमं वाढवलेली आहेत. मग वाढवलेली कलमं असताना ही कमी का झाली, तर अनेक कलमं आपण एकत्रित केलेली असल्यामुळे 83 कलमांमध्ये आपण फाईन वाढवलेला आहे. म्हणजे भारत सरकारने 83 कलमांमध्ये वाढवलेलं आहे आणि 23 कलमामध्ये शिक्षा कमी केलेली आहे. जी अतिरिक्त शिक्षा त्यावेळेला होती, जी आता आवश्यक नाही, त्याप्रमाणे शिक्षा कमी केले. हे करताना मुळातच लक्षात घ्या, या कायद्याचं नाव आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पूर्वी पिनल कोड होता आणि आता न्याय संहिता आहे. आपल्याकडे भारतीय न्याय व्यवस्थेने समोरच्या गुन्हेगाराला सुधारण्याची संधी देण्याचं ठरवलंय, ज्याला आपण रिहॅबिलिटेशन म्हणतो. आणि संपूर्ण या कायद्याचा गाभा हा रिहॅबिलिटेशनवर आहे की एखादा कोणत्या तरी परिस्थितीत गुन्हा करत असतो, त्याला आयुष्यभर अपराधी म्हणून किंवा शिक्षा देऊन त्याच्या सामाजिक जीवनातून उठवण्यापेक्षा त्याला संधी दिली पाहिजे. त्याला उक्त अशी शिक्षा, म्हणजे जेवढी आवश्यक आहे तेवढीच शिक्षा, मग द्रव्यदंड असेल किंवा कारावास असेल, तो आवश्यक तेवढाच दिला पाहिजे. अशा पद्धतीने या तिन्ही कायद्याची रचना केली, विशेषतः IPC ची रचना केलेली आहे. आणि त्याचं जर संक्षिप्तपणे जर वर्णन करायचं असेल तर मी असं सांगेन की या कायद्यातच, म्हणजे IPC मध्येच पोलीस तपासणीत सुधारणा कशी होईल हे बघितलेलं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, आता जेव्हा तुम्ही सेशन चालवता किंवा विविध ट्रायल CJM कोर्टात किंवा अन्य कोर्टात, JMFC कोर्टात चालवता, तेव्हा असं लक्षात येईल की पोलीस तपास हा सदोष असतो. तो तपास सदोष राहू नये म्हणून काही मार्गदर्शक तत्वाप्रमाणे याच्यात कलमे येतात. त्याच्यानंतर जामीन प्रक्रिया सोपी केलेली आहे. आपण मुख्य वैशिष्ट्य पहिली बघून घेऊया की या कायद्यामध्ये जामीन प्रक्रिया सोपी केलेली आहे, जेणेकरून अनावश्यक अति मोठ्या रकमेचा जामीन देऊन जो मिळणारच नाही, सॉल्व्हन्सी सर्टिफिकेटच्या अटी, या सगळ्या जेवढ्या कमी करता येतील आणि न्यायापर्यंत ही कायदा सुव्यवस्था जाईल याची हे केलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं, साक्ष पुराव्याची प्रणाली सुद्धा या IPC मध्ये वर्णन केलेली आहे. आपला इंडियन एव्हिडन्स ऍक्ट हा वेगळाच आहे, पण तरी सुद्धा IPC मध्ये सुद्धा त्याची, ज्याला म्हणता येईल की दखल घेतलेली आहे. आणि मृत्यूदंडाच्या ह्याच्यावर विचार केलाय की जेणेकरून मृत्यूदंड हा रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये होईल. मित्रांनो, लैंगिक गुन्ह्यासाठी मात्र या कायद्यात, आता नवीन कायद्यामध्ये अत्यंत कडक शिक्षा दिलेल्या आहेत. स्त्रियांच्या बाबतीत जे काय अपराध होतात त्याला अत्यंत कडक शिक्षा किंवा त्याच्या तपासामध्ये अनेक अटी घालण्यात आलेल्या आहेत. आणि संपत्तीच्या अधिकारांचे संरक्षण सुद्धा केलेले आहे, जे पूर्वीच्या कायद्यात तेवढे नव्हते. त्यामुळे ब्रिटिशांचा कायदा हा दंडात्मक कायदा होता. याच्यामध्ये काही डेफिनेशन स्पष्ट केलेले आहेत. त्याच्यामध्ये चाइल्डची डेफिनेशन स्पेसिफिक आलेली आहे. आता
त्यामुळे 18 वर्ष हा कट ऑफ देऊन चाइल्ड हा विषय संपवलेला आहे. त्यामुळे ही डेफिनेशन सुद्धा महत्वाची होते. मॉब लिंचिंगच्या बाबतीत म्हणजे सामुदायिक हत्या ज्या केल्या जातात, सामुदायिक म्हणजे अत्यंत घेराव घालून निर्गुणपणे ठरवून काही हत्या केल्या जातात, त्याच्याबद्दल विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. राजद्रोह हा विषय संपवून टाकलेला आहे. कारण 1920 साल 1860 साल हे सगळं तुम्ही नजरेसमोर आणा. टिळकाने अग्रलेख लिहिला म्हणून राजद्रोह होता. आता दुर्दैवाने आपले नवीन राज्यकर्ते तोच सेक्शन गैरवापर करत होते. इकडच्या कुठल्या संपादकांनी काही लिहिलं तर त्याला सुद्धा राजद्रोह केला अशा पद्धतीने अटक होत होतं. त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने खूप चांगलं भाष्य केलं होतं. चंद्रचूड साहेबांनी चांगलं भाष्य केलं होतं. आणि त्यामुळे या राजद्रोहाला या कायद्यातून कमी करून सरकार विरुद्ध उठाव करणे हा भाग काढून तुम्ही भारतीय लोकशाहीला, संविधानाला हितकारक नाही अशा काही गोष्टी जर करत असाल तर त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही केलेली आहे. अशी वेगळ्या पद्धतीने सुधारणा या जागेत आलेली आहे. आणि या कायद्याचं वैशिष्ट्य काय जर मला विचारलं तर या कायद्यामध्ये रिहॅबिलिटेशनची जास्त सोय केलेली आहे. अपराधांना सुधारण्याची संधी दिलेली आहे आणि म्हणून सेक्शन 4F आलेला आहे. मित्रांनो, सेक्शन 4F हा अत्यंत महत्वाचा आहे. कारण यामध्ये छोट्या छोट्या गुन्ह्यांसाठी वर्षानुवर्ष जे खटले चालायचे आणि मग त्याच्या कुठेतरी 3 महिने 6 महिने 1 वर्षापर्यंत शिक्षा दिली जायची आणि एखाद्या तरुणाचं साध्या अगदी भूक लागले बेकरीतला पाव चोरला तरी शिक्षा व्हायची सिद्ध झालं तर याला माणुसकीचा दृष्टिकोन ठेवून समाजसेवेची संधी दिलेली आहे. त्यामुळे या कायद्यातलं माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाचं कलम कोणतं तर या कायद्याला आपण जर समाजसेवेचा पास किंवा समाजसेवेचा पाया म्हणून विचार केला तर 4F हा सेक्शन सगळ्यात महत्वाचा, ज्याच्यामध्ये न्यायाधीशांना जर गुन्हेगार पहिलाच गुन्हा असेल, सौम्य प्रकारचा गुन्हा असेल, त्याला चांगलं जीवन जगण्याची संधी देण्याची गरज असेल आणि त्या गुन्ह्यामुळे समाजावर खूप मोठा परिणाम होणार नसेल तर अशा गुन्ह्यामध्ये त्याला समाजसेवा करण्याची संधी, म्हणजे तू झाडं लाव किंवा तुझं जे क्षेत्र आहे त्याच्याप्रमाणे तू जाऊन शिकव गरिबांना किंवा अनाथाश्रमात जाऊन काम कर, अशा प्रकारची संधी देण्याची शिक्षा ही पहिल्यांदाच या कायद्यामुळे आणले. या कायद्याचा उद्देश आपण जागतिक पातळीवर जाण्याकरता आहे. त्या विषयावर मी येण्यापूर्वी मी सर्वानुमते जे कायद्याचं मंजूर होता आणि ड्राफ्ट आला त्याबद्दलच्या काही घटना सांगतोय. हा कायदा अचानक कुठल्या तरी गृहमंत्र्याच्या डोक्यातून आला का? उत्तर नाहीये. मी मगाशी जे म्हटलं की समाज माध्यमावरची टीका बाजूला ठेवणं गरजेचं आहे. कारण लॉ कमिशन विविध नॅशनल लॉ स्कूलचे मोठे पदाधिकारी किंवा ज्याला आपण म्हणता येईल की कायद्याचे अभ्यासक, ज्येष्ठ समाजसेवी वकील आणि समाजातले निर्णय घटक यांच्यातून लॉ कमिशननी हा कायदा दुरुस्ती मंडळाला मदत घेऊन अनेकांच्या सूचना घेऊन 100 पेक्षा जास्त दुरुस्त्या करून हा मसुदा मंजूर करण्यात आला होता. पुन्हा हा मसुदा लोकांच्या पाहण्यासाठी कित्येक काळ ठेवण्यात आला होता आणि त्यातून त्याचा सर्वाचा परिपाक म्हणजे हा कायदा आहे. आणि मग या कायद्यात असं लक्षात आलं की नवीन जीवन पद्धतीमध्ये सर्वात महत्व कशाला तर इलेक्ट्रॉनिक ऑफेन्स, सायबर ऑफेन्स हे खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत. आर्थिक फसवणूक होते आणि व्हाईट कॉलर क्राईम हा अत्यंत वेगाने वाढतोय. त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि त्यामुळे सायबर क्राईम बद्दल या कायद्यात विशेष दखल घेण्यात आलेली आहे. आणि मग त्या पद्धतीने हा कायद्यात सायबरला किंवा डिजिटल ऑफेन्सला एकदा महत्व दिल्यानंतर स्वाभाविकपणे CRPC आणि एव्हिडन्स ऍक्ट यामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक प्रणालीबद्दल, डिजिटल एव्हिडन्स बद्दल सॉफ्ट कॉर्नर देण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे मला माहिती आहे की जेव्हा प्रत्यक्षात हे कायदे वापरले जातील तेव्हा अनेक अडचणींना आपण तोंड देणार आहोत. त्याकडेही मी जेव्हा CRPC वर बोलीन तेव्हा सांगेन. परंतु ह्या सर्व कायद्याचा गाभा जर बघितला तर सायबर क्राईम सुद्धा कंट्रोल करण्यासाठी आहे. आणि त्याच्यासाठी सायबर क्राईमचे गुन्हे, मग त्याच्यात डिजिटल एव्हिडन्स असेल, ज्या काही डिजिटल पद्धतीचा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स असेल, तो ग्राह्य मानलेला आहे, तो स्वीकारलेला आहे. आणि त्यामुळे हा कायद्यातील ही कलम त्या अपराधांविरुद्ध सिद्ध होण्यास मदत होणार आहे.
आणि त्यामुळे सायबर गुन्ह्याबरोबरच डिजिटलची गोपनीयता आणि त्याचे उल्लंघन याचा विषय या कायद्यात घेण्यात आलेला आहे. म्हणजे तुमच्यावर बंधन आहे की तुम्ही हा रेकॉर्ड इतरत्र उघड करायचा नाही देशहिताच्या दृष्टीने, आणि तरी सुद्धा तो उघड करण्यात आला किंवा त्याचं उल्लंघन केलं तर तो सुद्धा या कायद्यामध्ये गुन्हा मानलेला आहे. आणि दुसरं महत्वाचं कायद्यातलं वैशिष्ट्य म्हणजे संघटित गुन्हेगारांविरुद्ध अत्यंत कडक धोरण शासनाने या कायद्यामार्फत अवलंबलेलं आहे. लक्षात घ्या, मोक्का असेल किंवा इतर विशेष कायदे असतील त्याच्यामुळे अनेक अडचणी येत होत्या. आता सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट अनेक वेळेला मोक्क्यातून आरोपांना सोडलेलं आहे, डिस्चार्ज केलेलं आहे. कारण जेवढे विशेष कायदे होतात तेवढ्या तरतुदी पण कडक होत जातात आणि मूळ कायद्यात त्याची तरतूदच नसते. त्यामुळे मोक्का जर गेला तर पुढे काय, तर सायबर क्राईम जसा महत्वाचा विषय या IPC मध्ये हाताळलेला आहे, तसंच संघटित गुन्हेगारी विरुद्ध सेक्शन 111, 112 आणि अशा पद्धतीने आणलेले आहेत की त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रकारची संघटित गुन्हेगारी आणि किरकोळ संघटित गुन्हेगारी म्हणजे छोट्या छोट्या गँग्स, म्हणजे एक सगळ्यांना एक माप न ठेवता मोठ्या प्रमाणाची जर संघटित गुन्हेगारी असेल तर त्याला मोठी शिक्षा दिले. छोट्या प्रमाणाची जे किरकोळ अपराधाची संघटित गुन्हेगारी असतात, भुरटे चोर असतात, ते संघटितपणे टोळ्या बनवतात, त्यांच्यासाठी वेगळी संपूर्ण प्रणाली किंवा वेगळा सेक्शन 112 म्हणून त्यांनी आणलेला आहे. पण याच बरोबर सरकारने किंवा आपण कायदा तज्ञांनी, कायदा बनवणाऱ्यांनी, मंजूर करणाऱ्यांनी आपल्या संसदेने सेक्शन 113 आणलेला आहे. सेक्शन 113 हा आपल्या ATS ला पर्यायी सेक्शन आणलाय आणि दहशतवादी कृत्य म्हणजे काय याच्याबद्दल जास्त भाष्य त्याच्यात झालेलं आहे. आणि दहशतवादाबद्दल राष्ट्रहिताच्या विरुद्ध जर दहशतवाद असेल आणि प्रत्यक्ष त्याचा सहभाग असेल तर अनेक पर्याय त्याच्यात आणून, उपकल्म आणून त्यांना दहशतवादी कृत्याविरुद्ध जबरी शिक्षा ठोठवण्याची तरतूद या कायद्यात केलेली आहे. मित्रांनो, आपल्याकडचे जे संपूर्ण या कायद्याची रचना बघितली तर धर्मशास्त्र, मनुस्मृती, अर्थशास्त्र आणि न्यायशास्त्र ही आपल्याकडे जी पूर्वीची शास्त्र होती त्यातली जी चांगली तत्व आहेत, जी काळाच्या कसोटीवर टिकलेली आहेत, ती सर्व तत्व या IPC मध्ये नव्या म्हणजेच BNS मध्ये घेण्यात आलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये महिलांच्या सुरक्षतेसाठी आणि महिलांच्या अधिकाराचं विशेष ध्यान ठेवलेलं आहे किंवा रक्षण करण्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. मी मुद्दामून जेवढे सेक्शन कमी सांगता येतील तेवढे सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग आपण याच्याकडे येतो की सामुदायिक सेवा. आणि सामुदायिक सेवा जी 4 मी मगाशी सांगितलं होतं त्याच्यामध्ये ही गुन्हेगाराला परावृत्त करण्यासाठी म्हणून दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये तंत्रज्ञान आणि सायबर गुन्ह्यावर त्याचा अधिक भर दिलेला आहे की ज्या छोट्या छोट्या चुका होतात त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला अगदी छोटे जे गुन्हे आहेत की ज्याचा फार भाऊ न करता त्याला सुधारण्याची संधी दिली पाहिजे, पुन्हा त्याला नागरिक म्हणून समाजाने स्वीकारलं पाहिजे, म्हणून समाजसेवेची जशी संधी दिली तसे 2:8 मध्ये डॉक्युमेंट याचा उल्लेख केलेला आहे. 2:8 हा संपूर्ण सेक्शन 2 हा वेगवेगळ्या डेफिनेशनचा सेक्शन आहे आणि त्यातला 2:8 हा सेक्शन डॉक्युमेंट मधला आहे. आणि तो महत्वाचा एवढ्यासाठी आहे, पूर्वी आपण दस्तऐवज म्हणजे लिखित स्वरूपाचे कागद किंवा दस्तऐवज असं म्हणत होतो, पत्रव्यवहार म्हणत होतो किंवा लेखी रेकॉर्ड म्हणत होतो. आता त्याची व्याप्ती खूप मोठी वाढवलेली आहे. या तिन्ही कायद्यामध्ये दस्तऐवज डेफिनेशन मध्ये सर्व डिजिटल रेकॉर्ड, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड हा सुद्धा त्याच्यात अंतर्भूत केलेला आहे. त्यामुळे या डॉक्युमेंट या व्याख्येची व्याप्ती इतकी वाढवलेली आहे की प्रत्येक ठिकाणी कोणताही गुन्हा सिद्ध होण्यासाठी नवीन काळामध्ये हे जे काय व्हॉट्सअप मेसेज असणार आहेत, ईमेल असणार आहेत, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स असणार आहे, आता पेन ड्राईव्ह वरचा एव्हिडन्स असेल, हार्ड डिस्क वरचा एव्हिडन्स असेल, मेलवरचा एव्हिडन्स नसेल, पण इतर कोणते एव्हिडन्स असतील, मेसेज असतील, हे सगळे तुमच्या विरुद्ध पुरावे म्हणून वापरले जाणार आहेत. आणि त्याच्यामुळे सेक्शन 340 आणि 341 याची विशेष भर या कायद्यात घेण्यात आलेली आहे ती सायबर क्राईम साठी आणि बनावट इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड जो तयार केला जातो त्याच्यासाठी करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही एखाद्याला बनावट इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तयार करून जर फसवायचा प्रयत्न कराल तर तिथे सुद्धा शास्ती आलेली आहे आणि त्याच्यावर सुद्धा कंट्रोल आणण्याचा प्रयत्न या कायद्यात झालेला आहे. आणि संघटित गुन्हेगारी आणि दहशतवादी कृत्यामध्ये जसं मी मगाशी 111 आणि 113 सेक्शन सांगितले त्याचप्रमाणे
पुन्हा पुन्हा जे गुन्हेगार पुन्हा पुन्हा त्याच प्रकारचे गुन्हे करतात त्याच्यासाठी सुद्धा कठोर शिक्षा वाढवत नेलेली आहे, हे सुद्धा या कायद्याचं एक वैशिष्ट्य आहे. आणि त्याच्यासाठी कलम 13 हा वैशिष्ट्यपूर्णपणे लिहिला गेलेला आहे. मित्रांनो, महिला आणि बालकांविरुद्ध पूर्वीचा जो आपला 375 सेक्शन होता, 498 सेक्शन होता, 374 होता, हे जे काही आयपीसीतले सेक्शन होते त्याला पॅरलर म्हणजे समांतर असे सेक्शन इथे सुद्धा आलेले आहेत. आणि महिला आणि बालकांविरुद्धच्या गुन्ह्यावर जो भर दिलेला आहे आणि सेक्शन 63 ते सेक्शन 99 हे सेक्शन खास ही समाज व्यवस्था अबाधित राहावी, स्त्रियांबद्दल बालकांबद्दल अपराध वाढू नयेत किंवा झाले अपराध तर त्याला कडक शिक्षा व्हावी याच्यासाठी केलेली आहे. आणि 20 वर्षापर्यंतची शिक्षा ती वाढवलेली आहे. म्हणजे जन्मठेप 14 वर्षाची इथपर्यंत आपण मर्यादित आलो होतो काही सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे. आता तिथे 20 वर्षापर्यंत शिक्षा वाढवलेली आहे. आणि हा कायदा करताना अनेक सुप्रीम कोर्टाच्या केस लॉचा विचार करण्यात आलेला आहे. दोन्ही सीआरपीसी मध्ये सुद्धा तोच विचार करण्यात आलाय. मग ते मी ज्यावेळेला सीआरपीसी म्हणेन तेव्हा अर्नेस्ट कुमार कसा इकडे डोकावतो सीआरपीसी मध्ये तेही लक्षात येईल. किंवा निर्णय जे केस लॉ आले मधल्या काळात गेल्या 10 वर्षामध्ये ज्याच्यामध्ये सामाजिक परिवर्तन अपेक्षित केलं होतं ते सर्व कायदे सेक्शन मध्ये आणून इन्कॉर्पोरेट करून कायदा अधिक सक्षम इफेक्टिव्ह बनवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. या कायद्यामध्ये आणखीन एक सेक्शन महत्वाचा आहे मित्रांनो, तो तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. सेक्शन 195. सेक्शन 195 हा लोकसेवकांवरील हल्ल्याचा आहे. मग कोणी असेल लोकसेवक म्हणजे पब्लिक ऑफिसर किंवा पब्लिक सर्वंट याची व्याख्या पुन्हा वेगळी केलेली आहे, ती विस्तृत केलेली आहे. आणि तो जर त्याचं कायदेशीर कर्तव्य करतोय आणि ते कर्तव्य करत असताना तुम्ही आंदोलक असाल किंवा तुम्ही कोण निषेध करणारे असाल आणि त्याच्यावर हल्ला केलात किंवा व्यक्ती म्हणून तुम्ही त्याला अडवणूक केलीत आणि त्याला काही दुखापत केलीत किंवा त्याला त्याच्या कर्तव्यापासून वंचित ठेवण्यासाठी म्हणून काही अपराध केलात तरी सुद्धा तुम्हाला कडक शिक्षेला समोर जावं लागतं. याच्यामुळे हे जे विविध हल्ले सध्या होत आहेत ज्याला सामाजिक हल्ले म्हणता येतील त्याच्यामुळे कंट्रोल होण्याचा संबंध आहे. त्याच्यानंतर काही डेफिनेशन करताना आजच्या परिस्थितीप्रमाणे त्या डेफिनेशन केलेल्या आहेत. त्यातली मी मगाशी सांगितली त्याप्रमाणे डॉक्युमेंटची डेफिनेशन आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची डेफिनेशन ही सर्वात महत्वाची आहे. या कायद्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी जर गुन्हे केले तर त्याचा सुद्धा विचार केलेला आहे. अँटी करप्शन लॉ आपल्याकडे अस्तित्वात आहे, अस्तित्वात राहणार आहे. तरी सुद्धा सार्वजनिक हित जपताना पब्लिक सर्वंटनी जर काही गुन्हे केले, आपल्या पदाचा दुरुपयोग केला, स्वार्थीपणाने आपल्या कर्तव्यापासून ढळून स्वतःचा गैरफायदा होण्याच्या दृष्टीने इंटेन्शनली काही गुन्हे केले, जसं त्यांना संरक्षण पण दिलंय तसंच त्यांनी केलेल्या गुन्ह्याला शिक्षा सुद्धा दिलेली आहे. आणि त्यामुळे सेक्शन 198 ते सेक्शन 205 यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांवर सुद्धा बंधनं आलेली आहेत. आणि 204 सेक्शन मध्ये किंवा 202 सेक्शन मध्ये अशा सेवकांनी बेकायदेशीर व्यापार करणं किंवा तोतयगिरी करणं की मी सार्वजनिक सेवक आहे असं दाखवून कोणाला लुबाडणं असं जर काय असेल तर त्याच्यामध्ये 7 वर्षापर्यंतचा कारावासाची शिक्षा वाढवलेली आहे. पूर्वी अत्यंत कमी होती. आता अशा पद्धतीने सरकारी यंत्रणेचा कोणत्याही प्रकारे जर दुरुपयोग केला तर तुम्हाला या सेक्शन मध्ये 198 ते 205 पर्यंत तुम्हाला खेचता येऊ शकतं, याचा सुद्धा विचार केला पाहिजे. मित्रांनो, आयपीसी मध्ये जे नव्हतं ते सुद्धा आता बीएनएस मध्ये आले. त्याच्यामध्ये आधुनिक गुन्ह्यातील तरतुदी म्हणजे पूर्वीचा जो सेक्शन 465 पासूनचा भाग होता त्याच्याऐवजी आता सेक्शन 340 आणून त्याच्यामध्ये 7 वर्षापर्यंतचा कारावास वाढवलेला आहे. जर तुम्ही बनावट डिजिटल शिक्के बनवलेत तर त्या बनावट डिजिटल शिक्षासाठी सुद्धा 341 सेक्शन आणलेलं आहे. आणि कोणत्याही प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा तुम्ही वापर तोतयगिरी करण्याकरता, फसवणूक करण्याकरता, कोणाला लुबाडण्याकरता, गैरफायदा करण्याकरता किंवा कोणाचं आर्थिक नुकसान करण्याकरता जर करत असाल तर तुम्ही या सेक्शन खाली येता आणि त्याला सुद्धा शिक्षेची तरतूद केली. ही पूर्वी नव्हती.
कारण त्यावेळेला आधुनिक तंत्रज्ञान त्या दृष्टीने पुढे आलं नव्हतं. आता जशी जशी आधुनिक तंत्रज्ञान येत आहे त्याप्रमाणे कायदे बदलत आहेत. इथेच मला सांगितलं पाहिजे, हा कायदा जरी परिपूर्ण झाला असला तरी तो आजच्या कसोटीवर टिकतोय. जेव्हा केसेस चालल्या जातील तेव्हा निर्णय केसला येणार आहेत, निर्णय दुरुस्त्या संभावित आहेत आणि त्याप्रमाणे हा कायदा आजच्या जगाच्या दृष्टीने किंवा उद्याच्या जगाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय कायद्याचा विचार करून इतर आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे सुद्धा आपला कायदा सक्षम आहे याच्यासाठी याची रचना करण्यात आलेली आहे. आणि 228 सेक्शन मध्ये अनेक गोष्टींची तरतूद आहे. त्याचप्रमाणे बलात्कारित पीडितेची ओळख जर तुम्ही उघड केलीत, मग तुम्ही पत्रकार असा, खाजगी व्यक्ती असा, जेणेकरून तिचा आत्मसन्मान बिघडेल, त्या स्त्रीला समाजासमोर आणून काही बदनामी होईल, तर वेगळी शिक्षेची तरतूद केलेली आहे. 2 वर्षाच्या शिक्षेची तरतूद केलेली आहे. त्यानंतर या सेक्शन मध्ये सेक्शन 72 आणि 73 ही गुप्तता पाळण्याबद्दलचे, आपण थोडक्यात इन कॅमेरा प्रोसिडिंग किंवा जे बाकीची मार्गदर्शक तत्व सुप्रीम कोर्टाने दिली होती की पीडितेचं नाव जाहीर करायचं नाही, या संदर्भातले हे सगळे सेक्शन आहेत. आणि विशेष शिक्षा या 111 आणि 113 मी मगाशी जे संघटित गुन्हेगारीसाठी सांगितलेली आहे आणि दहशतवादी कलमासाठी दिलेली आहेत त्याच्यासाठी दिलेली आहे. मित्रांनो, सेक्शन 14 ते 33 याच्यामध्ये संरक्षण यंत्रणेचा जर दुरुपयोग केला, कारण तुम्ही जर चॅप्टर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की निर्णया चॅप्टरमध्ये, निर्णया प्रकरणामध्ये संपूर्ण भारतीय समाज व्यवस्थेला कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे संरक्षण खात्याच्या संदर्भात जर तुम्ही काही गुन्हे केले तर त्यासाठी सुद्धा वेगळी तरतूद केलेली आहे. त्याच्यानंतर मी मगाशी जे सांगितलं की अल्प गुन्हे आणि प्रशासनिक उल्लंघन जर काय असेल, म्हणजे सेक्शन 290 असेल, तर केवळ दंड करून किंवा थोडीशी शिक्षा करून सुद्धा जर त्याच्यावर अन्याय होत असेल तर, किंवा नवीन कायद्याच्या 279 प्रमाणे जर काही छोटे गुन्हे असतील तर त्याला समाजसेवा करण्याची संधी देऊन त्याचं परिमार्जन करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. मित्रांनो, 497 हा जो IPCचा सेक्शन होता तो आपला आता वगळलेला आहे. थोडक्यात मी अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतोय. बदललेल्या समाज व्यवस्थेमध्ये परस्त्री गमन हा फार मोठा गुन्हा ठेवलेला नाही. कारण शेवटी जसं भारतीय समाज व्यवस्था बदलते त्याप्रमाणे हा कायदा फ्लेक्झिबल होतोय, हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. मात्र त्याच्यामुळे कोणताही इतर अपराध होत असेल तर त्याला मात्र शिक्षेची तरतूद केलेली आहे. त्यामुळे कुणाच्याही वैयक्तिक जीवनावर, खाजगी जीवनावर तुम्हाला टीका करता येणार नाही, त्याच्यावर गुन्हे दाखल करता येणार नाही जोपर्यंत कन्सेंट हा भाग आहे. जिथे कन्सेंट नाही तिथे सेक्शन बदलतोय. कन्सेंट असेल पण त्यामुळे समाजावर परिणाम होणार असेल तरी सुद्धा कायदा सक्षम आहे. व्यावसायिक आणि आर्थिक अपराध हे मोठ्या प्रमाणात आता वाढत आहेत. त्यामुळे सेक्शन 403 यामध्ये केवळ आपण जे पूर्वीचे सेक्शन 420 आणला होता आणि त्याच्या खालोखालचे सर्व सेक्शन आणि त्याच्या आधीचे सेक्शन आणि नंतर मग 468, 471 याचं चांगल्या प्रकारे वर्गीकरण करून सरकारी सेवकाकडून काय फसवणुकीचे गुन्हे होत असतील, आर्थिक अपराध होत असतील, खाजगी व्यक्तीकडून आर्थिक अपराध होत असतील तर त्याच्यासाठी सुद्धा विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. जो पूर्वीचा 498 सेक्शन होता तो अधिक सक्षम करण्यात आलेला आहे आणि क्रूरतेचा अपराध सुद्धा फौजदारी राहतो. या पद्धतीने याची रचना करण्यात आलेली आहे. आणि मग लहान अपराध कोणते याची उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. त्याच्यासाठी मी मगाशी जो सांगितला सेक्शन 379 चोरी, छोट्या चोऱ्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे, पूर्वीचा सेक्शन 309 या पद्धतीनेच मानसिक आरोग्य कायदा 2017 याचा विशेष विचार या कायद्यात करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे मनोरुग्णांना विशेष सवलती या कायद्यात मिळू शकतात असं एक चर्चेचा भाग आहे. म्हणजे थोडक्यात
त्यांची उपचार करणे, देखभाल करणे आणि त्यांना पुन्हा समाजात आणण्याची संधी देणे, याच्यासाठी जसं आयपीसीत उल्लेख केलाय तसा सीआरपीसी मध्ये उल्लेख केलेला आहे. आणि अपराध मुक्तीचे परिणाम म्हणून फौजदारी न्याय प्रणालीतील भार कमी करण्यासाठी, पर्यायी विवाद निवारणाला प्रोत्साहन देण्यासाठी, आधुनिक सामाजिक मानदंडाची सुसंगता साधण्यासाठी आणि पुनर्वसनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी या कायद्याची रचना झाली असं थोडक्यात म्हणता येईल. मित्रांनो, मगाशी जे मी सांगितलं 4 फ, त्यातल्या काही तरतुदी आहेत त्या फक्त आपण लक्षात ठेवल्या पाहिजे, जेणेकरून 1 जुलै नंतर जे आता सीआर दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये जामीन मिळणं सोपं केवळ होणार नाहीये, तर ते सेक्शनचे जर गुन्हे चालवायचे असतील तर तातडीने चालवून, जर प्रोबेशन ऑफेंडर ऍक्टचा विचार केला तर तो कायदा तसाच राहिला असला तरी सुद्धा याच कायद्यात ती तरतूद आल्यामुळे 4 फ तुम्ही विशेष लक्षात ठेवला पाहिजे. त्याच्यामुळे सेक्शन 302 नवीन कायद्याचा, साधी चोरी असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला समाजसेवेची शिक्षा मागून आपल्या अपराधाला सुधारण्याची संधी कोर्टाकडून मागता येईल. पण त्याच्यामध्ये पूर्वीचा त्याच्यावर अपराध नसला पाहिजे, अपराध हा अत्यंत कमी रकमेचा असला पाहिजे. 305 सेक्शन प्रमाणे सार्वजनिक ठिकाणी गोंधळ वगैरे घालण्याचा जो अपराध आहे तो त्याच्यात कव्हर केलेला आहे. सार्वजनिक उपद्रव 279 खालचा त्याच्यात केलेला आहे. कुठलाही साधा गुन्हा जर पहिला केला असेल तर त्याला सुद्धा ही समाजसेवेची शिक्षा देऊन बरी करता येणार आहे, त्याच्यावरचं बालन कमी करून घेता येणार आहे. त्याच्यानंतर वाहतूक उल्लंघनाचे जे आहेत, म्हणजे इथे आलेला सेक्शन 332, याच्यावरचे जे सेक्शन आहेत की अगदी छोटे सिग्नल तोडणं किंवा इतर बेल्ट न लावणं, याच्यासाठी ज्या अपराधाच्या शिक्षा ठेवल्या होत्या तिथे सुद्धा तुम्ही या कायद्याची मदत घेऊन हे जे 4F चा फायदा मागू शकता. म्हणून मी पहिल्या वाक्यातच सांगितलं, मला सर्वात या कायद्यातलं आवडलेलं सेक्शन हा 4 फ आहे. त्यामुळे सामुदायिक शिक्षा, सामुदायिक सेवा ही शिक्षा म्हणून गणलेली आहे आणि त्याच्यासाठी निर्णायक क्रायटेरिया दिलेले आहेत. अगदी त्याच्यामध्ये काय काय शिक्षा द्यायच्या तेही ठरवलेलं आहे, उदाहरणात आली दिलीत. आणि स्वेच्छा अधिकार जजला वापरायचा आहे. ग्राफिटी काढायचं आहे, म्हणजे सार्वजनिक ठिकाणी चांगलं पेंटिंग करायचं आहे, सार्वजनिक ठिकाणं सुधारण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, धर्मादाय संस्थांमध्ये जाऊन प्रत्यक्ष मदत करायचं आहे किंवा कोणत्याही सामाजिक प्रकल्पात भाग घ्यायचा आहे, सामाजिक शिक्षणासाठी मदत करायचं आहे, या शिक्षा म्हणून आपण सुद्धा मागू शकतो आणि न्यायाधीशांना त्या देता येतात हे आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि आपण न्यायाधीशांच्या गळी उतरवलं पाहिजे. म्हणून या सेक्शनवर मी जास्त जोर दिलाय. मित्रांनो, कुठल्याही अन्य देशात, मग ऑस्ट्रेलिया असेल, सिंगापूर असेल, स्वतः UN मधली जी राष्ट्र आहेत ती युरोप कंट्रीज असतील, या सर्वांमध्ये हा 2F चा वापर निर्णय पद्धतीने केलेला आहे. त्यामुळे आपण कुठेतरी आंतरराष्ट्रीय दर्जावर शिक्षेकरता विचार करतोय किंवा सामाजिक सुधारणा म्हणून याचा विचार करतोय, या पद्धतीने या कायद्याचा विचार केला पाहिजे. आणि त्यामध्ये पर्यावरण रक्षणाचा विषय घेतलेला आहे. त्यामुळे सामुदायिक शिक्षा याच्यामध्ये पर्यावरण रक्षणासाठी सुद्धा घेतलेला आहे. थोडक्यात हा कायदा हा खूप काही बदल आणेल असा आहे. हे बोलत असतानाच मी काही या कायद्यातल्या त्रुटीवर सुद्धा भाष्य करणं अपेक्षित आहे. जुने सेक्शन नवीन पद्धतीने घेतलेले आहेत, त्यामुळे हा कायदा नसता तर काय झालं असतं, कायद्यात दुरुस्ती करून काही सेक्शन वगळले असते, काही सेक्शन मध्ये ऍडिशनल भर दिला असता, तरी सुद्धा काही गोष्टी मानसिकता याचा विचार करून हा कायदा केलेला आहे. की मी इंग्रजांचे कायदे आता 75 वर्ष स्वतंत्र होऊन झाली सुद्धा, प्रजासत्ताकाला सुद्धा 75 वर्ष पूर्ण होत आहेत, अशा परिस्थितीत मी ते जोखड मानेवर ठेवून त्यांच्याच कायद्याप्रमाणे वागण्यापेक्षा त्यांच्यातलं जे चांगलं आहे ते मी घेतो, अधिक माझ्या देशाच्या दृष्टीने, आजच्या परिस्थितीच्या दृष्टीने मला माझा कायदा कसा समाजभिमुख असावा यासाठी हा कायदा झालाय. त्यामुळे या कायद्याचं सुद्धा आपण स्वागत केलं पाहिजे. स्वागत करण्याचा प्रश्न येत नाही, कारण आता हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. मित्रांनो, दुसरा जो कायदा आहे तो सीआरपीसीला पर्यायी कायदा आणलाय, तो भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चा. 1898 ला सीआरपीसी अस्तित्वात आला, म्हणजे 1860 ला आयपीसी आला आणि नंतर लक्षात आलं की आयपीसी परिपूर्ण नाही. शेवटी शिक्षा देण्यासाठी जी कार्यप्रणाली ठरवायचं आहे, मग ती तपासाची कार्यप्रणाली असेल, न्यायदानाची कार्यप्रणाली असेल,
इतर शिक्षा दिल्यानंतरची कार्यप्रणाली असेल, ही सगळी कार्यप्रणाली ठरवण्यासाठी प्रोसिजर कोडची गरज होती. म्हणून 1898ला हा कायदा आला. अनेक वेळा दुरुस्ती झाल्या आणि शेवटची महत्वाची दुरुस्ती ही 1973ला स्वतंत्र भारताने केली. आता हा कायदा अस्तित्वात नाही आणि आता नवीन कायदा आलाय. या नवीन कायद्यामध्ये अगदी एका वाक्यात विचारलं तर हा कायदा काय, तर आपली क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्स सुधारण्याचा खूप मोठा प्रयत्न, म्हणजे ज्याला आपण प्रामाणिक इच्छा म्हणता येईल, ती या कायद्यात दिसून येते. तारीख पे तारीख हा जो प्रकार सार्वजनिक टीकेचा विषय बनलेला आहे, तो टाळण्यासाठी कालमर्यादा प्रत्येक प्रोसिडिंगवर आणलेली आहे. हा या कायद्याचा माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा भाग आहे की तुम्ही चार्जशीट किती दिवसात दाखल केली पाहिजे, चार्जशीट नंतर तुम्ही डिस्चार्ज मागायचा असेल तर तो किती दिवसात मागितला पाहिजे, न्यायाधीशांनी युक्तिवाद ऐकल्यानंतर निकाल किती दिवसात प्रत्यक्ष दिला पाहिजे आणि तो देता आला नाही तर त्याला जास्तीत जास्त किती मुदतवाढ मिळेल, असे स्पेसिफिक प्रोव्हिजन या कायद्यात आणल्यामुळे कालमर्यादा न्यायव्यवस्थेत आणली असल्यामुळे या कायद्याचं वैशिष्ट्य अधोरेखित होतं. या कायद्याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या संपूर्णाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिलेली आहे. मग ती वॉरंटची बजावणी असेल, समनची बजावणी असेल, आरोपी समोर नसेल तर आरोपीच्या गैरहजेरीत सुनावणी असेल, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असेल किंवा संपूर्ण त्या पद्धतीचा इलेक्ट्रॉनिक पुरावा आणि डिजिटल पुरावा याच्यासाठी प्रोसिजर असेल, ही संपूर्णपणे या कायद्यात अडॉप्ट केलेली आहे. त्यामुळे खटले जलद चालतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. या कायद्याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे CRPC हे नाव बदलून भारतीय नागरिक सुरक्षा असं नाव दिलंय. अर्थात समाज व्यवस्था किंवा नागरिक हा भाग आणि नागरिकाची सुरक्षा हा भाग संपूर्ण कायद्याचा अभ्यास केला, निर्णय प्रोव्हिजन्स विचारात घेतल्या तर त्याचं लक्षात येईल की शेवटी अंतिम उद्दिष्ट या CRPCचं काय, तर समाजाला न्याय देणं, नागरिकांची सुरक्षा सांभाळणं, या पद्धतीने हा कायदा गुंफलेला आहे. त्यामुळे दंड नव्हे न्याय देणं हे गरजेचं आहे, असं याचं बोधवाक्य तयार झालेलं आहे. मित्रांनो, न्याय या शब्दाची व्याप्ती एवढी मोठी केलेली आहे या कायद्यात की मग त्याच्यात सामाजिक न्याय सुद्धा येतो. मी मगाशी IPCतला 2F सांगितला, त्याचा आधार इथे पुन्हा घेतलेला आहे. आणि राज्य व्यवस्थेविरुद्ध बंड करणाऱ्या लोकांना शिक्षा देण्याचं साधन CRPC न राहता देशाचं हित न जोपासणाऱ्या लोकांना दंडात्मक कार्यवाही करण्याची प्रोसिजर वेगळ्या पद्धतीने या कायद्यात आणलेली आहे. त्यामुळे केंद्रबिंदू हा नागरिक आहे. आणि मग या कायद्याचं सगळ्यात महत्वाचं काय, लेले साहेबांनी अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे या कायद्याला पिन पॉइंट करताना सांगितलं की 0 FIR. ही 0 FIR सेक्शन 173 मध्ये आलेली आहे. आता 0 FIR नाही का, तर आजही CRPC मध्ये 0 FIR आहे. पण समजा रेवदंडाला गुन्हा घडला आणि मी लातूरला आहे आणि माझ्या तो लक्षात आला, मी लातूरला गुन्हा दाखल केला, तर तिथे तो घेतला जायचा आणि मग ते सांगायचे बाबा ज्युरिडिक्शन आमचं नाहीये. मग तो संपूर्ण कागदपत्र ते FIR लिस्टसर तिथे रजिस्टर करून 0 नंबरनी ते रेवदंडा पोलीस स्टेशनला पाठवायचे. या पद्धतीने आपण 0 FIRचा आजपर्यंत विचार करत होतो. आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तुम्हाला जेव्हा कॉग्निझेबल गुन्ह्याची माहिती होईल, ती विश्वसनीय माहिती तुम्ही पोलीस खात्याला कुठूनही भारतातून किंवा भारताबाहेरून सुद्धा, प्रत्येक शब्दाला महत्व आहे, तुम्ही कळवू शकता. प्रोव्हाइडेड ती माहिती खरी असली पाहिजे, कॉग्निझेबल गुन्ह्याची असली पाहिजे आणि 3 दिवसामध्ये संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही सही केली पाहिजे. याच्यावर विस्तृत बोलायला सांगितलं म्हणून काही वेगवेगळ्या यातल्या गोष्टी आहेत त्या मी सांगायचा प्रयत्न करतो. FIRची व्याख्याच आलेली आहे, पूर्वीच्या कायद्यात पण आले, आत्ताच्या कायद्यात पण आलेली आहे. हा कायदा सुद्धा म्हणजे CRPC सुद्धा अत्यंत संक्षिप्त करून ज्याची वर्गवारी अत्यंत वेगवेगळ्या प्रकरणामध्ये केलेली आहे. त्याच्यामध्ये लॉ सेट इन मोशन ही सगळ्यात महत्वाची संज्ञा आहे. FIRचा उद्देश काय की मी एक जबाबदार नागरिक म्हणून माझ्या दृष्टिक्षेपात आलेला कॉग्निझेबल ऑफेन्स पोलीस खात्याच्या नजरेत आणतोय आणि मी तो आणल्यानंतर पोलीस यंत्रणा जागृत होते आणि तपासाला सुरुवात करते. त्यामुळे FIR कोणती, अनेक खटलं देतं. आम्ही सेशन चालवताना अनेक वेळा मूळ जी कोर्टासमोरची FIR असते ती चॅलेंज करतो की ही ती FIRच नाही,
खरी FIR जी पोलिसांनी सुरुवातीला केली होती ती आहे, ती कोर्टासमोर नाही. आणि मग त्यावेळेला हा प्रश्न यायचा की कोर्टासमोरची FIR ही FIR नसेल तर FIR शिवाय खटला कसा चालेल. आणि मग ही FIR जर कोर्टासमोरची संशयास्पद आहे तर खरी FIR कोर्टासमोर का नाही. इथे प्रश्न असा निर्माण झालाय की आता बदललेल्या परिस्थितीत व्हॉट्सअप असेल, मेल असेल, त्याला नाही येता आलं तरी शक्य तितक्या लवकर पोलीस यंत्रणा जागृत व्हावी आणि अपराध्यांनी, आरोपींनी आपले विरुद्धचे पुरावे किंवा गुन्ह्याचे पुरावे नष्ट करू नयेत म्हणून पोलीस यंत्रणा जागृत करण्यासाठी हा 0 FIR किंवा 173 सेक्शन आणलेला आहे. आणि त्याला 3 दिवसाची तरतूद एवढ्यासाठी ठेवलेली आहे की कोणी फेक FIR करू नये, की मी केली हे सांगायला मी तिथे आलो पाहिजे. आता त्याच्यातही प्रत्यक्ष येणं गरजेचं आहे, प्रत्यक्ष सही घेणं गरजेचं आहे की डिजिटल सिग्नेचरने ते व्हेरिफिकेशन होऊ शकतं, याबद्दलचे वाद सुरू झालेले आहेत. पुढे त्याच्यावर केस लॉ नक्की येईल. कारण मूळ तत्व जर असं असेल, इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा आपण अंगीकार करतो आणि फक्त आपला उद्देश हा अपराधाला शिक्षा होण्यापेक्षा कुठेतरी पोलीस तपास सुरू व्हावा आणि योग्य तपास व्हावा एवढा जर असेल तर त्या फिर्यादीला विनाकारण 3 दिवसात येण्याची खरंच गरज आहे का. पोलिसांसमोर दुऱ्या काढण्याची गरज आहे का. आता यस, कायद्याप्रमाणे आलं पाहिजे, पण याच्यात नक्की सुधारणा होणार आहे. नवीन केस लॉ नक्की येईल. पण त्याचबरोबर प्राथमिक चौकशीची तरतूद या कायद्यात केलेली आहे. FIRचा जेव्हा तुम्ही विचार करता, पूर्वीच्या कायद्यात सुद्धा हे होतं पण ते व्यवस्थित होत नव्हतं म्हणून काही विशिष्ट केस लॉ मध्ये सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा काही केस लॉ आले FIRच्या बाबतीत जे आलेत ते वाचलं तर लक्षात येईल की काही मार्गदर्शक तत्व दिली होती की FIR आल्यानंतर पोलीस यंत्रणेने कायद्यातल्या तरतुदीचा अंमलबजावणी कशी करावी. मग त्याच्यामध्ये अर्नेस्ट कुमार सुद्धा येतो, अपराध्यांचे अधिकार सुद्धा येतात किंवा संशयित गुन्हेगारांचे हक्क रक्षण सुद्धा येतं. हे अनेक गोष्टी कव्हर होत आहेत. मग यामध्ये 14 दिवसामध्ये प्राथमिक चौकशी करायचं आहे. जरी मी कोणती FIR कुठूनही दिली आणि 3 दिवसात जाऊन FIR नोंद केली तरी सुद्धा पोलिसांना तो अधिकार देण्यात आलेला आहे. आता जसा फायदा होणार आहे तसा गैरफायदा पण होणार आहे. या 14 दिवसात पोलिसांनी ठरवायचं आहे तो दखलपात्र गुन्हा आहे किंवा नाही. आणि दखलपात्र गुन्हा असेल तर त्या पद्धतीने कार्यवाही व्हायची आहे, अदखलपात्र गुन्हा असेल तर त्या पद्धतीने कायदे होणार. आता इथे 14 दिवस हा आपल्याला जसा छोटा काळ वाटतो तसाच गुन्हेगारांच्या दृष्टीने किंवा ज्यांनी खरंच अपराध केलेला नाही त्यांच्या दृष्टीने मोठा काळ होऊ शकतो. कारण जे खरंच निरपराध आहेत, ज्यांच्यावर तो खोट्या तक्रारी येऊ शकतात, येणार आहेत. कारण समाजात दोन्ही बाजू आहेत. खोटे कायद्याचा गैरवापर करणारे सुद्धा आहेत, कायद्याचा सदुपयोग करणारे सुद्धा आहेत. पण कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो किंवा पोलिसांमधले असे काही जे घटक आहेत की कायद्याचा बडगा दाखवून काही निरपराध लोकांना छळण्याचे प्रकार होतात ते सुद्धा याच्यामुळे होऊ शकतात. हा सुद्धा धोका आपण अभियोक्ता म्हणून, वकील म्हणून समजून घेतला पाहिजे आणि त्याच्यावर अंकुश येण्यासाठी काही सूचना शासनाला दिल्या पाहिजेत किंवा पोलीस खात्याला दिल्या पाहिजेत. कारण या 14 दिवसाचा काळ हा खूप वेगळ्या पद्धतीने वापरला जाऊ शकतो. मगाशी जी शंका काढली तर मग 3 दिवस काय गप्प बसायचं का, तर नाही. तुम्ही ज्या क्षणी ईमेल कराल इंदोर वरून त्या क्षणी इंदोरची यंत्रणा जागृत होणार आहे, शासकीय मध्यवर्ती यंत्रणा जागृत होणार आहे. त्याच्यासाठी पोर्टल उघडलेलं आहे. जसं प्रत्येक जिल्ह्याचं पोलीस खात्याचं पोर्टल आहे तसं महाराष्ट्राचं आहे आणि संपूर्ण भारताचं आहे. तुमची फिर्याद ही भारतीय लेवलवरून संबंधित पोलीस स्टेशनला त्या क्षणी पोहोचणार आहे आणि ज्या क्षणी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डवर रायगड DSP कडे ती फिर्याद येणार आहे त्या क्षणी आपोआप तिचं रजिस्ट्रेशन होणार आहे. याचा फायदा असा होणार आहे की आज सर्वत्र जो अनुभव येतो की फिर्यादी पोलीस स्टेशनला जातो, 12-12 तास त्याची फिर्याद नोंदवली जात नाही, काही वेळेला 3-3 दिवस नोंदवली जात नाही. इथे तसं होणार नाही. त्या क्षणी म्हणजे 3:32 इथे आली DSP रायगड कडून, ती रेवदंडा पोलीस स्टेशन कडे वर्ग होणार. रेवदंडा पोलीस स्टेशनला ती नोंद झाली. तुमच्या पूर्वीचा जो 173 कलमाचा परफॉर्म होता, आता जो नवीन येणार आहे त्याच्यामध्ये ती 12 त्याच वेळची ती फिर्याद असेल आणि लॉ सेट इन मोशन ही तिथून होणार आहे. आणि मग ती फिर्याद मूळ धरायची आणि त्याच्यानंतरचे जबाब
हे विटनेसचे जबाब म्हणून धरले जाणार आहेत. पूर्वीचे जे 161चे जबाब ज्याला म्हणायचो किंवा पुरावा गोळा करण्याचे जे पंचनामे असायचे ते तिथून ती पुढची यंत्रणा होणार आहे. थोडक्यात एखादा खोपोली रस्त्याला डेड बॉडी सापडली आणि खालापूरहून कोणीतरी फोन केला की खोपोलीला डेड बॉडी सापडले, तर तो खोपोली पोलीस स्टेशनला रजिस्टर होणार. खोपोली पोलीस स्टेशन तिथे जाणार, पंचनामा होणार, इन्क्वेस्ट पंचनामा होणार. या सगळ्याला CR नंबर असेल. आतापर्यंत काय असायचं, बऱ्याच वेळेला CR नंबर नसायचा, कारण नंतर फिर्याद दाखल व्हायची. इथे ती त्रुटी काढण्यात आलेली आहे, त्यामुळे ह्याचा चांगला फायदा होऊ शकतो असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर हा संपूर्ण सेक्शन किंवा 173 का आला, तर आपण लक्षात ठेवलं पाहिजे, निर्भया हत्याकांड जे झालं त्याच्यामध्ये वर्मा समिती नेमली होती आणि वर्मा समितीने या सूचना केल्या होत्या. त्या वर्मा समितीच्या सूचनेनुसार या FIR बद्दल अधिक स्पष्टीकरण झालं आणि FIR कशी असावी, त्यातल्या त्रुटी कशा काढाव्यात, ही जी मार्गदर्शक तत्व होती ती या कायद्यात आणली गेली. त्यामुळे निर्भया हत्याकांडाची आणि वर्मा समितीचा या सेक्शनशी महत्वाचा संबंध आहे. गुन्ह्याची जी प्राथमिक चौकशी करायची ती 173(3) खाली आहे. मगाशी मी सांगितलं, त्यामुळे जास्त भाष्य न करता 14 दिवसात पोलिसांना ती संपवायची आहे चौकशी आणि निष्कर्षाप्रत यायचा आहे आणि तो अहवाल जवळच्या JMFC साहेबांना द्यायचा आहे. त्यामुळे तक्रार अर्ज आला, पोलिसांनी तो ड्रॉवर मध्ये ठेवला, मग दोन्ही पार्टीनं बोलवून घेतलं, बाकीची सगळी व्यवस्था झाली आणि मग तो तक्रार बाहेरच्या बाहेर मिटली, असं आता होणार नाही. 14 दिवसात तुम्हाला पटल्यावर काय तो तुमचा अहवाल ठेवायचा आहे. तो बरोबर चुकीचा याची बाजू कोर्टात मांडली जाईल. जर फिर्यादी पक्षावर किंवा पीडितेवर अन्याय झाला, पीडितेच्या नातेवाईकांवर अन्याय झाला, तर ते न्यायालयात तक्रार करू शकतात. पूर्वी जो 156(3) होता त्याचा थोडा डायल्यूट करून हा भाग आणलेला आहे. तात्काळ प्रायव्हेट कंप्लेंट शिवाय आलेल्या अहवालावर आधारित राहून JMFC साहेब किंवा न्यायदंडाधिकारी, जी प्रथम न्यायदंडाधिकारी असतील, ते तात्काळ कॉग्निजन्स घेऊ शकतात, पोलिसांना सूचना देऊ शकतात. मित्रांनो, मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं अर्नेस्ट कुमार आणि सेक्शन 41. आता सेक्शन 41 डायल्यूट करण्यात आलेलं आहे आणि ती सगळी प्रिन्सिपल्स आता सेक्शन 35 मध्ये आणलेली आहेत. त्यामुळे CRPC मध्ये विनाकारण निरपराध माणसांना अटक होऊ नये, त्यांचं जे सामाजिक स्वास्थ्य असतं किंवा स्वतःची जी इब्रत असते ती लयाला जाऊ नये म्हणून अनेक संरक्षण देण्यात आलेले आहे. त्याच तरतुदी आहेत. अर्नेस्ट कुमारचीच तत्व घेतली, मगाशी वर्मा समितीची घेतली तशी अर्नेस्ट कुमार मधली मार्गदर्शक तत्व आहेत तीच घेतलेली आहेत की 7 वर्षाचा अपराध असेल, प्रत्यक्ष पोलीस कस्टडीची गरज नसेल, काही विशेष रिकव्हरी नसेल किंवा समाजाला त्या गुन्हेगारापासून धोका नसेल, तो पुन्हा मोठा गुन्हा करण्याची शक्यता नसेल, तर अशा वेळी त्याला पोलिसात आणून डांबण्यापेक्षा त्याला नोटिसा काढा, त्याची प्राथमिक चौकशी करा, त्याच्याकडचा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स घ्या, त्याचं म्हणणं ऐकून घ्या आणि दोघांचंही म्हणणं ऐकून इथे गुन्हा होऊ शकतो का आणि होत असेल तर कुठल्या चौकटीत बसवायचा हे सेक्शन 35 सांगतो. त्यामुळे पूर्वीच्या 41ला 35 सेक्शन आलाय, हे जरा लक्षात ठेवलं तर लक्षात येईल. दोषारोप पत्र दाखल करताना अटक दाखवायची जी तरतूद आता आपण करत होतो या अर्नेस्ट कुमार नंतर, तीच तरतूद आता सुद्धा आहे. आता उलट अधिक संरक्षण देऊन तुम्हाला डायरेक्ट कोर्टामध्ये हजर राहण्याची संधी दिली जाते आणि त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारे तुम्हाला नोटीसची बजावणी होते. जर तुम्ही आला नाही तर 190 प्रमाणे कार्यवाही होते. त्यामुळे असं मोकळं सोडलेलं नाही की दोषारोप दाखल करा मग मला पाहिजे तेव्हा मी येईन, पाहिजे तेव्हा जामीन देईन, असं नाही. तुम्हाला आलं पाहिजे. पण हे जे मधल्या काळातलं PCचं लफडं असतं ते सगळं याच्यातून निघालेलं आहे. अनावश्यक साध्या गुन्ह्याला पोलीस कोठडीत डांबून जेलची भरती करायची आणि त्याच्यावर वेगळ्या गुन्हेगारीचा विश्वास जाण्याची पाळी आणायची, हे याच्यातून टाळलेलं आहे. यातला सामाजिक हेतू फक्त लक्षात घ्यावा. सर, या CRPC मध्ये आणखीन काय नवीन आलं असं जर कोणी मला विचारलं तर गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार कोर्टाला दिलेले आहेत आणि पोलीस तपास यंत्रणेला सुद्धा दिलेले आहेत की त्यांनी, म्हणजे तुम्ही आता UP लक्षात घ्या किंवा योगींचं सरकार लक्षात घ्या, कायदा सगळीकडे सारखा आहे. तिथे पण IPC होता, तिथे पण CRPC होता, पण तिथे ज्या पद्धतीने गुन्हेगारांवर दहशत, सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी ठेवली गेली, कदाचित तो हेतू या कायद्यामध्ये असावा की जेणेकरून
गुन्हेगारांवर वचक राहावा, त्यांनी अवैध मार्गाने गुन्हेगारी वृत्तीने गुन्हेगारी करताना जी काय संपत्ती मिळवलेली आहे ती चल अचल संपत्ती, विशेषतः अचल संपत्ती, त्याच्यावर टाच आणण्याचे अधिकार पोलीस यंत्रणेला आणि कोर्टाला दिलेले आहेत. ती संपत्ती विकता सुद्धा येते किंवा नष्ट देखील करता येते. म्हणजे आतापर्यंत आपण गांजा पकडला आणि तो जाळला, अवैध दारू पकडली ती फेकून दिली, फोडली, इथपर्यंत बघायचो. याच्या पुढे अशी संपत्ती जर समाज विघातक असेल तर ती पाडण्याचे अधिकार सुद्धा या कायद्यामुळे मिळू शकतात. त्याच्यानंतर आरोपी आणि तक्रारदार या दोघांनाही अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे पीडित व्यक्तीला 90 दिवसाच्या आत तपासाची माहिती दिलीच पाहिजे. म्हणजे चार्जशीट देण्याच्या आत पीडितीला सुद्धा माहिती द्यायचं आहे, कागदपत्र पुरवायचे, तिची मदत घ्यायचं आहे. हे एक विशेष तरतूद इथे आलेली आहे. त्याच्यानंतर जर परस्परपणे गुन्हा कोण मागे येत असेल आणि पीडितीला विचारण्यात येत नसेल तर इथे पीडितीला त्या पद्धतीने विचारायचं आहे, तिला नोटीस काढायचं आहे आणि तिचं म्हणणं देखील, तिची बाजू देखील कोर्टाने ऐकली पाहिजे. अशा पद्धतीने बंधन आले. आणि विशेष म्हणजे पीडितीला नुकसान भरपाईची तरतूद देण्यात आलेली आहे. तंत्रज्ञानाचा तपास, चौकशी आणि खटल्यामध्ये या संपूर्ण यंत्रणेचा, मग ते ऑडिओ कॅसेट असतील, व्हिडिओ कॅसेट असतील, CDR रेकॉर्ड असेल, डिजिटल रेकॉर्ड असेल, या सगळ्याचा वापर चौकशीमध्ये करण्यात येतो. याचा मुख्य वक्तव्य मी जेव्हा एव्हिडन्स ऍक्टवर येणार आहे तेव्हा लक्षात येईल की हे किती महत्वाचं आहे आणि किती धोकादायक सुद्धा आहे. कारण आता तुमच्या आवाजात बदल करून तुमच्यासारखा आवाज काढून ध्वनिफीत तयार करता येते. फोटोशॉप मध्ये जाऊन तुम्ही एखाद्या घटनेच्या स्थितीत प्रत्यक्ष हजर होता ते दाखवता येतो. पण तो आता पुरावा, प्राथमिक पुरावा म्हणून पोलीस यंत्रणा या नवीन CRPC मुळे कोर्टात दाखल करू शकते. अर्थात त्याला बंधन आहेत. जसं 65चं सर्टिफिकेट होतं म्हणून मी बोललो की साक्ष अधिनियमाच्या वेळेला मी त्याचं विशेष विश्लेषण करणार आहे. पण ती बंधनं असली तरी सुद्धा कोर्टाचं मत कलुषित करण्याकरता एखाद्या अपराधाविरुद्ध खोटा पुरावा तयार करण्यास सुद्धा याचा कायद्याचा वापर होऊ शकतो. ही धोक्याची घंटा आहे, ती मात्र सांगणं गरजेचं आहे. मात्र आता टेक्नोसेव्हीमध्ये तुम्हाला जर ही सगळी माहिती असेल तर तुम्ही प्रतिज्ञापत्र देऊन तपासी यंत्रणेला सुद्धा चॅलेंज करू शकता. अशा पद्धतीच्या काही तरतुदी आलेल्या आहेत. त्यामुळे केवळ व्हॉट्सअपचे मेसेज, इंस्टाग्रामचे मेसेज, CCTV पुरावा, CDR मधला पुरावा किंवा संभाषण हा प्राथमिक पुरावा जरी ग्राह्य मानला असेल तरी तो अंतिम नसतो, एवढं मात्र लक्षात ठेवायला हरकत नाही. आता दुसरं याच्यामध्ये काय महत्वाचं आलंय तर तपास करताना एखादी व्यक्ती ग्वाल्हेरला आहे आणि ती नाही येऊ शकत, तिला आपला जबाब द्यायचा आहे, तर ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब पोलीस स्टेशनला नोंदवू शकते. पूर्वी कसं होतं, पोलीस स्टेशनला जा किंवा पोलीस तुमच्या घरी येऊन जबाब नोंदवतील. आता तसं नाहीये. त्याचा योग्य पुरावा साठवून, म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रेकॉर्ड वगैरे साठवून तुम्हाला तो तपास घेता येईल. त्याची PDF काढून तुमच्या तपासाच्या कागदात म्हणजे चार्जशीट मध्ये, दोषारोप पत्रामध्ये त्याचा जबाब नोंदवता येईल. आता नुकतं जुन्या कायदा अस्तित्वात असताना आपल्या माणगाव कोर्टामध्ये एक जबाब दुबईच्या माणसाचा 164 खाली नोंदवण्यात आलेला होता. आपल्या जिल्ह्यातलं कदाचित ते एक वेगळं उदाहरण होतं आणि तो आता चार्जशीटला जोडला गेलाय. म्हणजे जुन्या कायद्यात पण तरतूद होती, पण या कायद्यात ती वैशिष्ट्यपूर्ण आणलेली आहे. केवळ 164 नाही, 161 पूर्वीचा त्या पद्धतीने पोलीस जबाब सुद्धा या ऑनलाईन पद्धतीचा वापर करू शकतात. आणि याच ऑनलाईन पद्धतीचा वापर पोलीस यंत्रणा जशी करू शकते तशी न्याय यंत्रणा करू शकते. म्हणजे न्यायालयीन कामकाजामध्ये सुद्धा याच्या पुढे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा ज्या पद्धतीने आपल्याला इतर गोष्टी न्यायदानामध्ये आवश्यक आहेत त्या सगळ्या आपण इलेक्ट्रॉनिक पद्धतीने, ऑनलाईन पद्धतीने करू शकतो. आपल्याला पेपरलेस यंत्रणेकडे जायचंय असं आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे आले होते त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने हे सगळं होतंय. इथे एक लक्षात ठेवलं पाहिजे की याच्या पुढे न्याय निर्णय हे सुद्धा डिजिटल येणार आहेत आणि न्याय निर्णयाचे जे ज्याला आपण रेकॉर्ड म्हणतो, म्हणजे AIR चे व्हॅल्यूम किंवा सुप्रीम कोर्टाचे व्हॅल्यूम हे डिजिटल पद्धती येणार आहेत आणि त्या डिजिटल पद्धती इथे ऍक्सेप्ट केलेल्या आहेत. म्हणजे उद्या तुम्ही
प्रिंट आउट काढूनच केसला दिला पाहिजे असं नाही, तर ती लिंक सांगून सुद्धा तुमचा युक्तिवाद करू शकता. इथपर्यंत सुधारणा कदाचित होईल असं या सेक्शनचं म्हणणं दिसतंय. कारण डिजिटल यंत्रणा, ऑनलाईन यंत्रणा ही न्याय प्रणालीत आणलेली आहे, ती CRPCत इनकॉर्पोरेट केलेली आहे. डिजिटल तपास आणि जप्ती हा एक विशेष भाग इथे आणलेला आहे आणि फौजदारी खटल्यांचं वेळापत्रक आखून देण्यात आलेलं आहे की तपास तुम्ही किती दिवसात केलेला पाहिजे, त्याच्यानंतर 14 दिवसामध्ये FIR ची कॉपी दिली पाहिजे, 90 दिवसामध्ये कॉग्निजन्स घेतला पाहिजे आणि काही झालं तरी 180 दिवसाच्या वर तुम्हाला मुदत मिळणार नाही. अशा पद्धतीने कालबद्ध योजना आणलेली आहे. डिस्चार्ज मागताना सुद्धा तुम्हाला एकदा कॉग्निजन्स घेतल्यानंतर म्हणजे चार्ज फ्रेम करण्याचं बंधन दिलेलं आहे. 60 दिवसामध्ये चार्ज फ्रेम झाला पाहिजे आणि 60 दिवसाच्या आतच तुम्ही डिस्चार्जचा अर्ज केला पाहिजे. कोणत्याही गुन्ह्यातून युक्तिवाद संपल्यानंतर 30 दिवसाच्या आतमध्ये न्यायपत्र सत्र न्यायालयाने दिलंच पाहिजे असं बंधन या कायद्यात आणलेलं आहे. आणि 30 दिवसाचा कालावधी जर पाळता आला नाही सत्र न्यायालयाला तर विशेष कारण देऊन 45 दिवसाच्या आत निकालपत्र दिलंच पाहिजे. म्हणजे याच्या पुढे तुम्ही जर जागे राहिलात तर माझं लेखी युक्तिवाद दिलेला आहे, या तारखेचा रोजनामा बघावा, आता 6 महिने झाले रोजनामा युक्तिवाद होण्यासाठी दाखवतायत, तो चुकीचा आहे असं सांगून तुम्ही न्यायालयावर सुद्धा कालमर्यादा आणू शकता. कारण आता बऱ्याचशा कालावधीमध्ये जजमेंट वेळेवर येत नाहीत. सिव्हिल असेल, क्रिमिनल असेल, ती जजमेंट वेळेवर येत नाहीत. हा जो उल्लेख येत होता त्याच्याबद्दल हे विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर या संपूर्ण कायद्याची जर आपण कशी आखणी झाली याचा जर तौलनिक अभ्यास केला तर गुन्ह्याच्या तपासात सुधारणा करणाऱ्या तरतुदी आणलेल्या आहेत, गुन्हेगारांसाठी कडक शिक्षा आणलेल्या आहेत आणि साक्षीदारांना संरक्षण दिलेलं आहे. हा विषय इतका महत्वाचा आहे की साक्षीदार माझ्या जीवाला धोका आहे म्हणून मी कोर्टात येत नाही असं आता बोलू शकणार नाही. त्याला संरक्षण देण्याच्या तरतुदी आहेत. जर कोण गुन्हेगार किंवा गुन्हेगाराच्या वतीने कोण त्याला दमदाटी करत असेल तर त्याच्यावर कार्यवाही करण्याच्या तरतुदी आलेल्या आहेत. आणि शिवाय VC वरून अशा वेळी विशेष संरक्षणात त्याची साक्ष नोंदवण्याच्या तरतुदी आलेल्या आहेत. आणि 7 वर्षाच्या आतल्या शिक्षणात सुद्धा साक्षीदारांना संरक्षण देण्यात आलेलं आहे. टेक्नॉलॉजीचा वापर सगळ्या पद्धतीने करता येण्यासाठी हा कायदा बनवण्यात आलेला आहे. याचबरोबर जर 3 महिन्याची शिक्षा झाली म्हणजे 3 महिन्यापर्यंतची शिक्षा झाली तर त्याच्या विरुद्ध अपिलाची तरतूद काढून टाकलेली आहे. म्हणजे छोट्या छोट्या गुन्ह्यासाठी आणि छोट्या छोट्या शिक्षेसाठी अपील प्रलंबित जातात, ती टाळावीत असं म्हटलेलं आहे. आणि हे बंधन हायकोर्ट पासून सुप्रीम कोर्टापर्यंत आले, त्याच्यासाठी सेक्शन 417 हा विशेष करून अंतर्भूत करण्यात आलेला आहे. जामिनासाठी 120 दिवसाची जी तरतूद बऱ्याच जणांना माहिती आहे ती आलेली आहे. सेक्शन 41 ला पर्यायी अर्नेस्ट कुमारची तरतूद आलेली आहे. 14 दिवसाची चौकशी करण्याची तरतूद आलेली आहे. आणि 154 पूर्वीचा होता त्याच्याऐवजी 173 आणलेला आहे. आणि मग नोटीसीची बजावणी, FIR हे सर्व डिजिटल पद्धतीचे आणून वेळेचं महत्व सगळ्यात अधोरेखित केलेलं आहे. आणि 0 नंबरची FIR हे काही महत्वाच्या गोष्टी आहेत. याचबरोबर CRPC मध्ये सुद्धा मॉब लिंचिंग, मोक्का कायद्याची गरज न लागता कार्यवाही होण्यासाठी दहशतवादी परदेशात असला तरी सुद्धा म्हणजे भारतातील कार्यप्रणाली समोर, न्याय प्रणाली समोर तो उपस्थित नाही तरी सुद्धा त्याच्या विरुद्ध भारतात कार्यवाही होणार आहे, त्याला शिक्षा ठोकता येणार आहे. आज जे दाऊदच्या बाबतीत प्रचंड अडचण होत होती ती यापुढे राहणार नाही. कॉग्निजन्स घेऊन योग्य प्रकारे जाहीर नोटीस देऊन त्याला भगोळा घोषित करून प्रोक्लेमेशन देऊन त्याच्या विरुद्ध कार्यवाही चालू राहील. त्याची ट्रायल सेपरेट करण्याची गरज नाही. हे सुद्धा एक वैशिष्ट्य याच्यात येते. त्याच्यानंतर सेक्शन 43 धोकादायक जे आरोपी आहेत त्यांना बेड्या घालण्याची तरतूद वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेली आहे. तुम्हाला माहिती असेल की मध्ये काही निर्णय आले की आरोपींना बेड्या घालून न्यायालयासमोर हजर करू नयेत. त्यांचा इथे मात्र त्यातून करण्यात आलेली आहे. आणि एक 472(9) ही एक तरतूद आणलेली आहे की राष्ट्रपतींना सुद्धा इथे कालमर्यादेत आणलेलं आहे. आपल्याला माहिती असेल काही दयेचे अर्ज 12-13 वर्ष पेंडिंग आहेत. आता यापुढे ते करता येणार नाहीत. हा जो नवीन सेक्शन आणलेला आहे त्याच्यामध्ये जर क्षमा याचना असेल
मृत्यूदंडाच्या बाबत वगैरे, तर 472(3)(9) प्रमाणे 30 दिवसामध्ये तो निर्णय घ्यायचा आहे आणि 45 दिवसामध्ये कोणत्याही परिस्थितीत तो घ्यायचा आहे. त्यामुळे तुम्हाला दयेचा अर्ज मंजूर करायचा आहे, नामंजूर करायचा आहे, कारण द्या, नामंजूर करा, पण त्याला फाशी पण द्यायची नाही, तो तसाच लटकत राहतो. अशा पद्धतीने ही काही रचना करता येणार नाही. म्हणून भारतीय नागरिक सुरक्षा कायदा याचा संक्षिप्तपणे 1898चा कायदा 1973 पर्यंत आपण चालवला. 73 मध्ये काही बदल केले आणि आपण ज्याला आधुनिक कायदा बोलत होतो तो प्रत्यक्षात आपल्याला कसा फायदेशीर नव्हता हे जर बघायचं असेल तर हा नवीन कायद्याचा अभ्यास केला पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो की तो तक्ता जर वाचलात तर जुन्या कायद्यातले जवळजवळ 90% सेक्शन्स हे या कायद्यात आहेत, फक्त त्यांची नंबरिंग बदललेलं आहे. त्यामुळे त्याचं खूप मोठा बाऊ करू नका. आणि मग येतो तो सर्वात महत्वाचा कायदा, साक्ष अधिनियम. भारतीय साक्ष अधिनियम किंवा BSA या नावाने तो ओळखला जातोय. 1872ला मूळ कायदा झाला. ह्याचं सुद्धा श्रेय मॅकॅनलेकडे जातं. आणि मग त्यामध्ये काही तरतुदी अशा होत्या की ज्याच्यामुळे आपल्या आजच्या बदललेल्या परिस्थितीला थोडं आव्हान मिळत होतं. विशेषतः इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या बाबतीत मी बोलतोय. एव्हिडन्स ऍक्ट सिव्हिल आणि क्रिमिनल प्रोसिडिंग मध्ये इतका सफिशियंट होता की आजपर्यंत या कायद्यात विशेष बदल झाले नव्हते. इतका तो चांगला कायदा सुद्धा होता. म्हणजे दोन्ही बाजूने विचार केला तर इंग्रजांनी बनवलेला कायदा अगदीच टाकाऊ नव्हता. म्हणून त्या कायद्यातले कोणतेही विशेष कलम न बदलता त्यांना रिनंबरिंग केले, रिशेड्युलिंग केले, चॅप्टर बदललेत आणि नवीन संरचना केलेली आहे. ती कशी आहे ती आपण बघण्यापूर्वी या कायद्याची जर थोडक्यात वैशिष्ट्य बघायची ठरवली तर यामध्ये नक्की काय बदललंय तर साक्ष तपासणीच्या बाबतीत म्हणजे एव्हिडन्स रेकॉर्डिंगच्या बाबतीत काहीतरी क्रांतिकारी बदल करण्याची इच्छा या कायद्याची आहे असं लक्षात येईल. क्रॉस एक्झामिनेशनच्या बाबतीत काही बदल करण्यात आलेले आहेत, ते अधिक सुस्पष्ट झालेले आहेत. आणि इफेक्टिव्ह क्रॉस एक्झामिनेशन म्हणजे थोडक्यात महत्वाचे प्रश्न जे पूर्वी विचारता येऊ शकत नव्हते असे काही प्रश्न इथे विचारू शकतो. आणि व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून साक्ष देण्याचे एक वैशिष्ट्यपूर्ण तरतुदी याच्यात झालेल्या आहेत. आणि एक्सपर्ट एव्हिडन्स याला विशेष महत्व दिलेलं आहे. मग ते CA रिपोर्ट असतील, DNA रिपोर्ट्स असतील, याला प्रिझम्पटिव्ह व्हॅल्यू जास्त करण्यात आलेली आहे. पूर्वी ती नव्हती असं नाही, पण न्याय वैद्यकीय पुरावा याला जास्त महत्व देण्यात आलेलं आहे. थोडक्यात बदललेल्या टेक्नॉलॉजी प्रमाणे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आणि न्याय वैद्यकीय पुरावा याला महत्व दिलेलं आहे. आणि मग यातलं महत्वाचं काय तर एव्हिडन्स ऍक्ट किंवा साक्ष अधिनियम हा जो नवीन आलेला आहे 2023चा 1 जुलै पासून सुरू झालेला आहे, त्याच्यामध्ये डॉक्युमेंट ही जी डेफिनेशन आहे ती सर्वात महत्वाची आहे. मी मगाशी जसं 2F सांगितलं तसं आताची ही डॉक्युमेंटची डेफिनेशन जी सर्वसमावेशक आहे. त्याच्यानंतर कलम 23 कन्फेशन याच्याबद्दल विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. कन्फेशन बिफोर पोलीस विशेषतः म्हणजे पूर्वीचे सेक्शन 24, 25, 26, 27 एकत्रपणे वाचा. आता ते एकत्र सेक्शन करून त्यातले फायदे तोटे बाजूला करून संक्षिप्तपणे सेक्शन 23 आणलेलं आहे. लक्षात घ्या. त्यामुळे सेक्शन 27 गेला का तर 27 ची सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत. म्हणजे थोडक्यात कन्फेशन बिफोर पोलीस कोणत्या परिस्थितीत ऍक्सेप्टेबल राहील, तो रिलायबल एव्हिडन्स राहील याचं भाष्य आलेलं आहे. कलम 32 महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये लॉ बुक रेफरन्स इलेक्ट्रॉनिक पद्धतीने याच्या पुढे वापरता येणार आहेत. कलम 67 महत्वाचा आहे. कलम 67 मध्ये प्रायमरी एव्हिडन्सच्या दायऱ्यामध्ये किंवा व्याख्येमध्ये बरंच काही आणले. म्हणजे जसं डॉक्युमेंट मध्ये बरंच कव्हर केलं तसं प्रायमरी एव्हिडन्स मध्ये बरंच काही आणले. आणि सर्वात या कायद्यातली काळजीचा भाग हाच नेमका आहे. मग सिव्हिल कायदा असो, सिव्हिल दावे असो किंवा क्रिमिनल फौजदारी कार्यवाही असो, याच्या पुढे आपण जे ऑब्जेक्शन घ्यायचो की साहेब हा दुय्यम पुरावा आहे, हा प्रायमरी पुरावा नसल्यामुळे हा सिद्ध करण्याची वेगळी जबाबदारी आहे. प्रायमरी पुरावा उपलब्ध असताना दुय्यम पुरावा कोर्टात कसा काय विचारात घेता येईल किंवा प्रायमरी पुरावा आणण्याचे यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न काय केले, मूळ खरेदी का कोर्टासमोर आलं नाही किंवा इकडचं मूळ DVR ची हार्ड डिस्क कोर्टासमोर का आली नाही, ज्याला आपण आतापर्यंत प्रायमरी बोलत होतो.
दुर्दैवाने नवीन कायद्यामध्ये हे सगळं एकत्र केलं असल्यामुळे याच्यावर बरीच मोठी सुधारणा अपेक्षित आहे, न्याय निर्णय अपेक्षित आहेत. तोपर्यंत आपल्याला आता नवीन कायद्याने चालणार आहे. मग तो नवीन कायदा काय आहे, तर याच्या पुढे या सीसीटीव्हीचं हार्ड डिस्क हाच प्रायमरी एव्हिडन्स राहणार नाही. त्याला पॅरलल कुठे काही जोडणी केली असेल आणि त्या मोबाईलमध्ये त्याचं रेकॉर्डिंग होतं. आता बऱ्याच जणांना माहिती असेल, घरचे सीसीटीव्ही तुमच्या मोबाईलमध्ये पण असतात आणि मोबाईलचं जे हार्ड डिस्क असतो त्याच्यामध्ये सुद्धा ते रेकॉर्डिंग होतं. तुम्हाला काही कारणाने डीव्हीआर मधला मूळ हार्ड डिस्क कोर्टासमोर आणता आली नाही तर तुमच्या मोबाईल मधला ओरिजिनल रेकॉर्ड सुद्धा प्रायमरी एव्हिडन्स म्हणून आणता येईल. सीडीच्या बाबतीत, पेन ड्राईव्हच्या बाबतीत सुद्धा असं होऊ शकतं की तो ड्यू कोर्स मध्ये प्रायमरी एव्हिडन्स म्हणून मी विचारात घेतोय. माझ्याकडे उपलब्ध असलेला बेस्ट पुरावा तो आहे आणि त्याच्यात मानवी हस्तक्षेप झालेला नाही एवढा क्रायटेरिया असेल किंवा त्याच्यात मी काही फेरफार केलेले नाहीत आणि तो पुरावा म्हणून कोर्टाने बघितला पाहिजे, असं जर माझं तांत्रिक पूर्तता असेल तर यापुढे 65चं सर्टिफिकेट गरजेचं नाही. थोडक्यात 65चं सर्टिफिकेट गरजेचं नाही अशी जेव्हा टीका केली जाते तेव्हा एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण काही गोष्टी बघितलेल्या नाहीत. आपण असं म्हणतो की याच्या पुढे कुठलाही दुय्यम पुरावा हा प्रायमरी पुरावा म्हणून येईल. इलेक्ट्रॉनिक पुरावा कोणी झेरॉक्स काढेल आणि ते झेरॉक्सला बोलेल हे आहे, तसं ठेवलेलं नाही. हा कायदा परिपूर्ण होण्यासाठी जे बघितलं जात नाही ते मी मुद्दामून दाखवतो. अनुसूचीमध्ये कलम 63(4) खाली एक प्रमाणपत्र द्यायचं आहे आणि हे प्रमाणपत्र 65(ब)च्या सर्टिफिकेट पेक्षा अत्यंत महत्वाचं आहे आणि हे दिवाणी आणि फौजदारी दोन्ही कार्यवाहीमध्ये द्यायचं आहे. मी मुद्दामून ते वाचतो की ते किती कठीण आहे. त्यामुळे याच्यामुळे आता बनावट पुरावा तयार करणं किती कठीण आहे किंवा दुय्यम पुरावा प्रायमरी पुरावा म्हणून आणणं किती कठीण आहे ते लक्षात येईल. मी वगैरे सगळं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला संगणकाचं नाव द्यायचं आहे, म्हणजे कुठलं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे ते नाव द्यायचं आहे, डीव्हीआरचा नंबर द्यायचा आहे, भ्रमणध्वनी असेल तर तो मोबाईल नंबर आणि त्याची माहिती म्हणजे EMI नंबर वगैरे सगळं द्यायचं आहे, फ्लॅश ड्राईव्ह द्यायचा आहे, सीडी डीव्हीडी असेल तर त्याची डिटेल्स द्यायचं आहे, सर्व्हर मधनं ती माहिती काढली असेल तर सर्व्हरची डिटेल्स द्यायची आहेत, क्लाउड मधनं माहिती काढली असेल तर क्लाउडची डिटेल्स द्यायची आहेत, प्रत्येकाचं मेक इन मॉडेल, रंग आणि त्याच्यावरचा बारकोड नंबर द्यायचा आहे. हे सगळं टॅली झाल्याशिवाय तुमचा तो पुरावा प्रायमरी एव्हिडन्स म्हणून मानला जाणार नाही आणि कंपल्सरी मॅन्डेटरी प्रोव्हिजन केलेली आहे. मी मुद्दामून तो वाचतो एवढ्यासाठी IMEI UIN UID हे सगळे जे नंबर आहेत ते द्यायचे आहेत. त्याच्यानंतर त्यांना एक ऍफिडेव्हिट द्यायचं आहे किंवा डिक्लेरेशन द्यायचं आहे. त्याच्यात काय म्हटलंय ते बघावं. म्हणजे 65(ब)चा केस लॉ किंवा 65(ब) खालचे जे आहेत तर त्यापेक्षा हे किती कठीण करून ठेवले ते लक्षात येईल. संगणकीय उपकरण, संगणकीय अभिलेख स्रोत नियमितपणे माहिती तयार करणे, संग्रहित करणे, प्रक्रिया करणे या प्रयोजनासाठी कायदेशीर नियंत्रणाखाली होते. या कालावधीत संगणक आणि संदेश संप्रेषण उपकरण योग्यरित्या कार्य करीत होते आणि संबंधित माहिती व्यवसायाच्या सामान्य क्रमाच्या दरम्यान संगणकात नियमितपणे पुरवली जात होती. जर संगणकीय उपकरण कोणत्याही वेळी योग्यरित्या कार्य करत नसेल, कार्यान्वित होत नसेल किंवा इलेक्ट्रॉनिक संगणकीय अभिलेखावर किंवा त्याच्या अचूकतेवर परिणाम झाला नाही, संगणकीय उपकरण सोडून देण्यात येत आहे. आणि याच्या बरोबर सर्वात महत्वाचं मी अंडरलाईन करून दाखवतोय तुम्हाला हॅश व्हॅल्यू सर्टिफिकेट द्यायचं आहे. म्हणजे याच्या पुढे तुम्हाला अगदी स्पष्ट बोलायचं तर हे फोटोशॉप वगैरे करता येणार नाही. ज्या क्षणी तुम्ही ओरिजिनल रेकॉर्ड मध्ये काही फेरबदल करण्याचा प्रयत्न करता त्या क्षणी हॅश व्हॅल्यू बदलते. कोणालाही माहिती असेल हॅश व्हॅल्यूचं सॉफ्टवेअर वरनं तुम्हाला ती हॅश व्हॅल्यू काढायचा आहे आणि तो हॅश व्हॅल्यूचा अहवाल सोबत जोडायचा आहे आणि इतर गोष्टी सगळ्या जोडायच्या आहेत आणि त्याचबरोबर परिशिष्ट B मधला स्वतंत्र दाखला किंवा ऍफिडेव्हिट डिक्लेरेशन द्यायचं आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स सोपा झालाय आणि इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या दृष्टीने आपल्याला काही कोर्टात आणता येईल असा जर कोणाचा गैरसमज असेल तर तो या कायद्यात अपेक्षित नाही. आता आपण मुख्य साक्ष अधिनियमाचे जे वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत त्याच्याकडे फक्त बघूया. 2(1)(ड)
की दस्तऐवजी व्याख्या केलेली आहे आणि ती व्याख्या तुम्ही लक्षात घेतली तर लक्षात येईल की सर्वसमावेशक कसं आहे। दस्तऐवज म्हणजे कोणताही मजकूर अभिव्यक्त किंवा वर्णन केलेला किंवा अक्षराद्वारे आकृत्यांद्वारे म्हणजे याच्यामध्ये ॲनिमेशन सुद्धा आलं, ग्राफिटी सुद्धा आली, चिन्हाद्वारे किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे किंवा संयोजनाद्वारे व्यक्त केलेला असा मजकूर जो रेकॉर्डिंग करण्याच्या उद्देशाने वापरला जातो। यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड यांचाही समावेश होतो। मूळ व्याख्येतच हे केल्यामुळे आता सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आणि त्याच्यावरचे रेकॉर्ड मग ते हार्ड डिस्क असेल, CD असेल, पेन ड्राईव्ह असेल किंवा अन्य कोणत्याही मार्गाचा जो प्रकार आहे तो सगळा इथे उपलब्ध होणार आहे। ईमेल सुद्धा याच्यात येतात। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बरीच सुधारणा केलेली आहे आणि पत्र, लेख, चित्रे हे जे मूळ डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा शाबित ठेवलेले आहेत। याच्यामध्ये एक लक्षात येईल की हा कायदा नक्की काय होता तर पूर्वी 167 कलम होती ती आता वाढवून 170 केलेली आहेत। पूर्वी 3 पार्ट होते त्याचे आता 4 पार्ट केलेत। पूर्वी 11 चॅप्टर होते ते आता डायरेक्ट 12 चॅप्टर केलेले आहेत आणि अनुसूचित 23 मध्ये विशेष बदल केलेले आहेत। मी मगाशी जे सांगितले ते याच्यामध्ये 6 कलम रद्द केलेली आहेत एव्हिडन्स ऍक्ट मध्ये आणि 1 ते 55 ही जी कलम आहेत ती रिलेव्हन्सी ऑफ फॅक्ट्स यावर केंद्रित केलेली आहेत। 21 ते 103 ही प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट, प्रोडक्शन ऑफ एव्हिडन्स याबाबतची कलम आहेत। 104 हे कलम विशेषतः करून डॉक्युमेंटच्या बाबतीत आणलेलं आहे आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्याची स्वीकार्यता ही याच्यात आणलेली आहे। DNA आणि वैज्ञानिक पुरावे याला विशेष महत्व दिलेलं आहे आणि आरोपीच्या गैरहजेरीत सुद्धा पुरावा नोंदवता येईल याची तरतूद केलेली आहे। साक्षीदारांना विशेष संरक्षण दिलेलं आहे। एव्हिडन्स झाल्यानंतर सुद्धा संरक्षण देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे आणि डिजिटल पुराव्याची प्रामाणिकता कशी सिद्ध करायची किंवा डुप्लिकेट एव्हिडन्स होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची या सुद्धा पोट कलमामध्ये विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। आता मी जास्त वेळ कलम 57 याच्यावर जो घेणार आहे तो इतक्यासाठी की हा अव्वल पुरावा आहे म्हणजे प्रायमरी एव्हिडन्स साठी घेतलेला आहे आणि हाचा अभ्यास तुम्ही आजपासूनच करणं गरजेचं आहे। ज्याला ज्याला दिवाणी चांगले दावे चालवायचे आहेत आणि क्रिमिनल फौजदारी केसमध्ये चांगल्या पद्धतीने पुरावा आणायचा आहे त्यांनी जोपर्यंत कलम 57 आणि इतर कलम जी प्रायमरी एव्हिडन्स बद्दल आलेली आहेत ती नीट समजून घेतली नाहीत किंवा पूर्वीच्या कलमामध्ये काय होतं प्रायमरी एव्हिडन्स आणि सेकंडरी एव्हिडन्स आणि आता काय आहे पूर्वीचं सेक्शन 62 काय होतं हे बघितल्याशिवाय तुम्हाला नीट त्यातला फरक कळणार नाही। एवढंच सांगतो की कुठल्याही फाईलमध्ये साठवलेला रेकॉर्ड हा प्रायमरी एव्हिडन्स खाली आणलेला आहे। मग त्या फाईल्स लिखित स्वरूपात असोत अथवा इलेक्ट्रॉनिक डिजिटल पद्धतीच्या असोत। स्पष्टीकरण 5 महत्वाचं आहे। त्याच्यामध्ये तुमच्या योग्य रखवालीतील डिजिटल रेकॉर्ड हा त्यांनी मान्य केलेला आहे। स्पष्टीकरण 6 मध्ये कोणत्याही प्रकारे प्रक्षेपण झाले म्हणजे मी घरी टीव्ही घेतलाय, मी एक केबल घेतलेली आहे, त्या केबल मध्ये मला काहीतरी दिसलं आणि माझ्या टीव्ही मध्ये ते सेव्ह करायची यंत्रणा आहे, तो सेव्ह केलेला रेकॉर्ड सुद्धा मला पुरावा म्हणून वापरता येतोय। साठवलेला रेकॉर्ड प्रक्षेपण प्रसारण रेडिओवरचं किंवा टीव्हीवरचं सुद्धा वापरता येईल किंवा युट्यूबवरचं प्रक्षेपण सुद्धा अनेक गोष्टींसाठी छोट्या गुन्ह्यांसाठी वगैरे डिफामेशनसाठी आता वापरता येणार आहे आणि ते सोपं झालंय। पूर्वी खूप कठीण होतं, हे पुरावे सिद्ध करणं कठीण होतं। स्पष्टीकरण 7 लक्षात घ्यावं की याच्यामध्ये विशेष बदल केलेला आहे की आता तुमच्या मोबाईल असेल संगणक मध्ये 2 प्रकारच्या फाईल असतात, एक टेम्पोररी फाईल आणि परमनंट फाईल। याच्यामध्ये टेम्पोररी फाईल सुद्धा तात्पुरत्या फाईल सुद्धा ओरिजिनल रेकॉर्ड म्हणून स्वीकारण्यात येणार आहेत जर त्या हस्तक्षेप झालेल्या नसतील तर। त्यामुळे या ज्या डिजिटल रेकॉर्ड हार्ड डिस्क वरचा रेकॉर्ड किंवा मोबाईल मधला रेकॉर्ड हा अत्यंत महत्वाचा पुढे चालणार आहे। ज्या स्वयंचलित यंत्रणा आहेत मग त्याच्यात अनेक आहेत, आता मी जास्त त्याच्यावर भाष्य करत नाही। ज्या स्वयंचलित संगणकीय यंत्रणा आहेत त्यातला कुठलाही रेकॉर्ड हा तुम्हाला कोर्टात दाखल करता येणार आहे, न्यायालयीन प्रक्रियेत तो वापरता येणार आहे आणि अव्वल पुरावा म्हणून तो घेण्यात येणार आहे। आणि सेक्शन 61 आणि 63 हे याच्यात ग्राह्यतेबाबतचे सेक्शन आहेत, इलेक्ट्रॉनिक अभिलेखाच्या बाबतीतले आहेत। याच पद्धतीने
तुम्ही पुरावा गोळा करताना जे काही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जबाब घेतलेले आहेत, कबुली जबाब घेतलेले आहेत, दस्तऐवजाची तपासणी केलेली आहे, त्याचा अहवाल प्रायमरी अहवाल म्हणून विश्वासदर्शक पुरावा म्हणून घेणार, ही सगळ्यात महत्वाची आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर मी एक संगणक तज्ञ आहे. मी अधिकृतपणे कलेक्टर ऑफिस मधल्या एखाद्या नकाशाचं व्यवस्थित अवलोकन केले, त्याचा रिपोर्ट बनवलाय आणि त्या नकाशाची संपूर्ण कॉपी मी करून घेतले, तर माझा पुरावा एक्सपर्ट एव्हिडन्स म्हणून कोर्टात चालणार आहे. कारण मी अधिकृत एक्सपर्ट म्हणून, तपासी अधिकारी म्हणून किंवा मला त्यातलं ज्ञान आहे म्हणून त्याच्या डिजिटल पुराव्याची माहिती घेऊन त्या आधारे मी कोर्टात साक्ष देतोय. पूर्वी आपल्याला डायरेक्ट नकाशेच कोर्टात आणायला लागायचे, आता कदाचित ते होणार नाही. म्हणून हा सेक्शन 63 सुद्धा महत्वाचा आहे. तोंडी कबुली जबाब हा सुद्धा आता ग्राह्य मानलेला आहे. पूर्वी परिस्थिती वेगळी होती. लेखी कबुली जबाब जर असेल तर तोही ग्राह्य मानलेला आहे. आणि दस्तऐवज तपासणी करणाऱ्या व्यक्तीचा पुरावा, तो मी सेक्शन पूर्ण वाचून दाखवतोय. ज्या व्यक्तीने मूळ दस्तऐवजाची तपासणी केली आहे त्यांचा पुरावा दुय्यम पुरावा म्हणून मान्य केला जाऊ शकतो, विशेषतः जेव्हा मूळ दस्तऐवज न्यायालयात तपासता येऊ शकत नाही तेव्हा. त्यामुळे कलेक्टर ऑफिस मधली एक ओरिजिनल फाईल आणूच शकत नाही, परंतु त्याचं योग्य इन्स्पेक्शन करून त्याची योग्य कॉपी आलेली आहे तर तो दुय्यम पुरावा सुद्धा स्वीकार्य राहील. अशा पद्धतीने आता वाक्यरचना या एव्हिडन्स ऍक्ट मध्ये आलेली आहे. इलेक्ट्रॉनिक पुराव्याची ग्राह्यताबद्दल अधिक सुस्पष्टता आलेली आहे. इलेक्ट्रॉनिक पुराव्याची ग्राह्यतेसाठी सेक्शन 63 विशेष करून आणलेलं आहे. कॉम्प्युटर आउटपुट आणि स्टोरेज आणि सायबर क्राईमच्या खटल्यामध्ये या पद्धतीचे सगळे पुरावे एकत्रपणे विचारात घेता येतील असं सांगितलेलं आहे. माहिती आणि तंत्रज्ञान याच्यासाठी आलेलं आहे. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ब्लॉकचेन हे तंत्रज्ञान याच्या पुढे आपल्या प्रत्येक वकिलाला माहिती असलं पाहिजे. जसं मगाशी मी एक वाक्य वाटलं की हॅश व्हॅल्यू ही तुम्हाला काय आहे, कशाशी खातात हे माहिती असलं पाहिजे, कारण प्रत्येक सर्टिफिकेट ते आता द्यायचं आहे. त्याप्रमाणे ब्लॉकचेन हे आधुनिक तंत्रज्ञान आहे ज्याचा वापर आंतरराष्ट्रीय पातळीवर डिजिटल अभिलेखाची सुरक्षता, अखंडता सुनिश्चित करण्यासाठी करण्यात येतो, ज्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डमध्ये कोणतीही छेडछाड करणं शक्य नाही. याबाबतची सुद्धा तुम्हाला डिक्लेरेशन याच्या पुढे कदाचित द्यावं लागणार आहे, कारण इतर देशांमध्ये ही ब्लॉकचेन सुरक्षा यंत्रणा आलेली आहे, आपल्याकडे सुद्धा आलेली आहे, फक्त आपल्याला अजून माहिती नाही. हा कायदा आजच्या सगळा अस्तित्वात आला तरी जसा जसा डेव्हलप होईल, न्याय निर्णय येतील, तेव्हा तुम्हाला आजपासूनच इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड देताना मी काही छेडछाड केली नाही हे शेवटी सिद्ध करायची जबाबदारी माझ्यावर आहे. त्याच्यासाठी ही सगळी माहिती पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं भाष्य म्हणजे AI चा पुरावा ग्राह्य धरलेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, चॅट जीपीटी यावरचे जे उतारे आपण काढतो, संदर्भ काढतो, ते ग्राह्य मानलेले आहेत. अर्थात ते सिद्ध करायची जबाबदारी आहे. त्याबद्दल अदरवाईज काय पुरावा आला तर त्याच्यातून आपल्याला आपलं AI ची माहिती, पण AI ची माहिती ही आहे, याचा रेफरन्स आपण आता पुराव्यात वापरू शकतो. आणि याच मध्ये न्यायालयाला सतर्क राहण्याचा सल्ला याच्या प्रस्तावनेत दिलेला आहे, कारण ही सगळी साक्ष यंत्रणा येताना कोण गैरवापर करू नये. जसं मूळ तत्व आहे 100 अपराधी सुटले तरी चालतील, एक निरपराधाला शिक्षा होऊ नये, त्याच पद्धतीने चुकीचा पुरावा कोर्टासमोर येऊ नये म्हणून न्यायालयावर काही जबाबदाऱ्या आहेत, त्या CRPC मधून पण आलेल्या आहेत. आणि पुढचे आव्हानं, जी तांत्रिक आव्हानं आहेत, याचा विचार सुद्धा या कायद्यात केलेला आहे. म्हणून BSA 2023 हा कायदा आंतरराष्ट्रीय मानांकाशी सुसंगत असल्याचा दाखला आता आंतरराष्ट्रीय लीगल कमिटी कडून आपल्याला मिळालेला आहे. आणि न्याय व्यवस्थेतली ही सर्वोत्तम पद्धती आहे, डिजिटल पद्धती असं जाहीर झालेलं आहे. आणि क्रॉस बॉर्डर केसेस आहेत त्या चालवणं त्यामुळे सुसह्य होणार आहे. परदेशात असलेल्या आरोपी विरुद्ध सुद्धा आता आपण कार्यवाही करू शकतो, पुरावा गोळा करू शकतो. आणि परदेशातील यंत्रणेबरोबर सहकार्य करून त्यांच्याकडची न्याय व्यवस्था, त्यांच्याकडचा पुराव्याचा कायदा, आपल्याकडचा पुराव्याचा कायदा, आपल्याकडचा CRPC आणि पोलंड मधला CRPC हे एकाच लेवलला आल्यामुळे विशेषतः इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळा करण्यासाठी आपण या कायद्याचा चांगला वापर करू शकतो. मित्रांनो, संपूर्ण कायद्यावर बोललो तर हे जे काही नवीन बदल झालेले आहेत
हे तुम्ही प्रत्यक्ष वाचणं गरजेचं आहे. तुम्हाला सहज कायदा समजू शकतो. आणि त्याच्यासाठी जिथून मी सुरुवात केली होती तिथेच संपवतो की हा कायदा जर वाचायचा असेल तर यातली सुरुवातीच्या कागदांमध्ये जी टेबल्स दिलेली आहेत ती आजच्या आज बघा. नवीन काय वाढीव सुधारणा आहेत एवढा अभ्यास केला तर जुना कायदा आहे तोच आहे. आपल्याला उद्या कोर्टापुढे जाताना काही दबायची गरज नाही. फक्त सेक्शन बघून सांगायला लागतील. बाबा 302 तिकडचा वेगळा होता IPCतला, आता इकडचा 302 वेगळा आहे, एवढंच सांगायचंय. आणि आपली ही तयारी आहे असं नाही. साहेब पण तीच तयारी करून साहेबांच्या टेबलावर सुद्धा हा कायदा असणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जुना कायदा अजून पुढचे काही वर्ष टिकणार आहे. अजून 10-15 वर्ष तरी मागच्या चार्जशीट निकाली निघत नाहीयेत. किती जरी घाई केली तरी आपली न्याय व्यवस्था बघता तुमच्याकडे जे जुने कायदे आहेत तेही तुम्हाला वापरायचे आहेत 1 जुलै पूर्वीच्या चार्जशीटसाठी. 1 जुलै नंतर जे CR दाखल झालेत आणि त्याच्यानंतर ज्या चार्जशीट दाखल होणार आहेत त्याच्यासाठी नवीन कायदा वापरायचा आहे. काही बदललेलं नाही. दारू तीच आहे, वरची बाटली बदललेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.